निर्गुण रूपातला हनुमान, तसं आता काही दिवसांनी निर्गुण रूपातला अमरनाथचा बर्फानी बाबाही आपल्याला पाहावा लागणार आहे, कारण तो वितळायला लागलेला आहे आणि कदाचित 15 दिवसात तो नसेलही. तो नसेलही म्हणजे असेल का, आणि आत्ता आहे म्हणजे त्या फक्त लिंगातच आहे का, सगळा प्रश्न आहे. आत्ता सगुण दिसतोय समोर, आम्ही नमस्कार करतो, आणि जर दिसला नाही ना तर आम्ही नमस्कार नाही करू शकणार. कुठे नमस्कार करायचा, प्रदक्षिणा नाही घालू शकणार. मग आम्ही ध्यान करणार, आम्ही त्याचं नाम घेणार आणि आम्ही पूर्णपणे एकाग्र चित्त होऊन त्याला आमच्या आत, त्याला आपण आत्मसात म्हणतो, इंटरनलायझेशन करणार. आणि हीच खरी उपासना आहे. दिसायला कशाला पाहिजे, असला म्हणजे झालं. आणि जो असतो तो दिसतो, लक्षात ठेवा. दिसतो तो असतोच असं नाही, दिसतो तसा तो नसतोच. ते लिंग तयार होतं, ते लिंग विरघळतं, वितळतं काळाच्या ओघात. सध्या निरनिराळ्या गोष्टींमुळे ते लवकर विरघळायला लागले. लोक म्हणतात एवढे लोक जातात त्यांच्या श्वासामुळे ते शक्य आहे. लोक म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे म्हणून. आणि तिसरं, मला त्या मनाने कारण दिसतं की प्रचंड हेलिकॉप्टर्स तिथे जायला लागलेली आहेत. लोकांच्याकडे पैसे आहेत आणि हेलिकॉप्टर्सची ती उष्णता, ती हवा, त्या सगळ्या गोष्टी मारक आहेत. आणि ते काय दार वगैरे नाही, त्याला ती अशी गुंफा आहे ना. ठीक आहे, इथे आपला जो बसलेला हनुमान आहे तो निर्गुण हनुमान आहे. निर्गुण म्हणजे काय, सगुण नाही तो. आणि सगुण म्हणजे ज्याला गुण आहेत तो. गुण काय, रंग, वास, चव, वजन, आकारमान, स्पर्श, हे सगळे गुण आहेत. याला उपाधी म्हणलेलं आहे. आणि आपला आत्ता जो हनुमान आहे पाटावर बसलेला तो निरुपाधिक आहे. सगळ्यात जास्त निरुपाधिक काय तर परब्रह्म. आणि सगळ्यात जास्त निरुपाधिक कोणतं साधन आहे तर नाम. बाकीचं तुम्हाला गंध लावायला साण उगाळणं वगैरे सगळं करावं लागतं. आरती ओवाळायला ते दिवे वगैरे लावावे लागतात. नमस्कार करायला सुद्धा हात जोडावे लागतात. याला काय पाहिजे, पूर्णपणे नाम हे श्वासाबरोबर घेतल्यानंतर नाम चालले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही, इतकं ते निरुपाधिक आहे. नामाला रंग, वास, चव नाही. लोक ओम लिहितात, आपण सुद्धा इथे वरती ओम, पण तो एक आकार आहे, तो ओंकार म्हणतो. आणि कार म्हणजे आकाराला आलेलं. जसं सत्कार, आकार, प्रकार, याच्यात काय कार आहे म्हणजे आकार आहे. हे निराकार आहे, हे निर्गुण आहे. त्याला देह, ह्याला देह नाही आहे. त्याची मूर्ती करता येते, हे अमूर्त आहे. त्याची आठवण एका शब्दाने काल ज्ञानेश्वरांनी करून दिली, चैतन्य. चैतन्य असे सर्वगत. ते चैतन्याची उपासना आपण करतो, हे कधी विसरू नका. मग चैतन्य सगळ्यात व्यक्त होतं. म्हणून महाराज म्हणायचे मी तुम्हाला नमस्कार करतो, मी तुम्हाला नमस्कार करतो, ते तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करतो. हे ज्ञानेश्वरांचं उत्तर समोरच्या शेतकऱ्यांना, कुणव्यांना, धनगरांना, गवळ्यांना कळलं नसतं. म्हणून महाराज सांगतात मी तुमच्यातल्या रामाला नमस्कार करतो. तेच उत्तर आहे. शंकराचार्यांना विचारलं की तुम्ही स्त्रियांना हात लावून कसं तुम्ही नमस्कार करून देता. ते म्हणजे मी स्त्री पुरुष हा भेदच नाही, तो देहाचा भेद आहे, तो बाहेरचा भेद आहे, तो आकाराचा भेद आहे, तो प्रकाराचा भेद नाही आहे. प्रकार एकच आहे, चैतन्य एकच आहे आणि ते सर्वगत. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारते. नुसते संत नाही, तत्वज्ञ. ज्यांना तत्व कळलेलं आहे, जे मुळात गेलेले आहे त्यांना कळतं. आणि मग या वरच्या आकारानं ते कधीच भुलत नाहीत, वरच्या आकारानं ते कधीच किंमत देत नाहीत. मागे आपण एक सहज छोटीशी गोष्ट बघितली होती. त्या भागातला जो राजा असतो, एक सरदार, तो नानकांना म्हणतो तुम्ही कुठेही झोपडीत जेवायला जाता, मी इतक्या वेळा बोलवून माझ्याकडे तुम्ही जेवायला आलेला नाही आहात. त्यावेळेला मी काही हरकत नाही, आत्ता थांबतो आणि तू केलेलं असेल ते. आणि एका त्याच्या सेवकाला सांगतो तुझ्या झोपडीत काय असेल ते घेऊन ये. तो म्हणतो अजून स्वयंपाक झालेला नाही, कालची शिळी भाकरी चालेल. आणि हा पुऱ्या आणून देतो चांगल्या ताज्या केलेल्या. ते पिळतात, याच्या पुरीतून रक्त पडतं तर त्याच्या शिळ्या भाकरीतून दूध पडतं. म्हणाले मी रक्त पिऊ का दूध पिऊ, तूच सांग. इतरांच्या शोषणावर आधारित तुझी श्रीमंती आहे. तुझं जे राजेपण आहे ना, हे एक्सप्लॉयटेशनवर आधारलेलं आहे. रक्त, घाम आणि अश्रू दुसऱ्याचे शोषून घेतल्याशिवाय तुझी श्रीमंती नाही आहे. आणि इकडे तोषण आहे, शोषण नाही आहे. शोषण म्हणजे एक्सप्लॉयटेशन आणि तोषण म्हणजे आनंद देणं. तोष, संतोष, आनंद आहे तो. आपण आनंदाचे पुजारी आहोत, लक्षात ठेवा. आपण आनंद मार्गी आहोत, आपण आनंद यात्री आहोत.
आपण आनंदाचं मूर्तिमंत हे कधी विसरू नका. पहिला शिष्य आनंद सागर, दुसरा शिष्य ब्रह्मानंद, तिसरं शिष्य बाबांच्या आत्मचरित्राचं नाव, म्हणजे ते मी बाबांचं मूर्तीच म्हणेन. आनंद साधना, आनंद आनंद आनंद. चैतन्य जरा सूक्ष्म वाटेल, आनंद आपल्याला अनुभवायला येतो. पण तरी आनंदाचं चित्र कुठे काढता येतं? आनंदी माणसाचं चित्र काढता येईल, सुंदर फुलाचं चित्र काढता येईल, चांगलं नृत्य करणाऱ्या नर्तकाचं चित्र काढता येईल, पण नृत्याचं चित्र नाही काढता येणार. हे कोरिओग्राफी वगैरे आपण म्हणतो ना, हे दाखवतात त्याचं दर्शन देतं, पण एरवी नाही आहे. आतून नृत्य बाहेर पडतं हे कृष्णाने दाखवलं, आतून संगीत बाहेर पडतं हे कृष्णाने दाखवलं, आतून एका प्रकारचं दिव्य जीवन बाहेर पडतं. कारण दिव्यता आत आहे, दिव्यता बाहेर नाही. बाहेर आहे ती भव्यता आहे. मोठी मोठी मंदिरं, मोठी मोठी. आत्ताच सांगत होतं की बंगालमध्ये मायापूरला इस्कॉन जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधतं. सध्या जगातलं सगळ्यात मोठं मंदिर हे अंकोर वाट हे जे आहे इंडोनेशियामध्ये, तिथलं आहे. केवढं मोठं मंदिर आहे ते. वाट म्हणजे वट, अंगकोर वट, ते वटवृक्षासारखं अमर अक्षय असं मंदिर आहे. खूप मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं मंदिर मायापूरला कृष्णाचं बांधलं जातं, इस्कॉनचं. विचार करा. पण हे भव्यता आहे. इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरात तुम्ही गेल्यानंतर भव्यता आढळते. तुम्हाला दिव्यता पाहिजे असेल तर कोपऱ्यात बसलं पाहिजे. तिथल्या त्या आरतीतसुद्धा सहभागी होणं, त्यांचं ते शंखवादन वगैरे सगळं मला तर गुदमरल्यासारखंच होतं. मी मंदिराच्या बाहेरच थांबतो, आत जात नाही. म्हटलं तुम्ही बघा, तुम्ही फोटो आणणारच आहात, ते मी बघतो बास. मला मंदिरात इंटरेस्टच नाही आहे, मूर्तीत इंटरेस्ट नाही आहे. कारण हल्ली मूर्ती सजवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आपण माटोळी सजवतो, माटोळी दृश्य आहे. गणपतीची सजावट करतो, गणपती दृश्य आहे. अदृश्यात केव्हा शिरणार आहात? किती दिवस दृश्य घट्ट धरून राहणार आहात? हा बाबांचा शेवटी विचारलेला प्रश्न आहे. त्यांच्यासमोर निवृत्त माणसं असायचे. 60 आली, 70 आली, अजून हेल्दी आहात तुम्ही. आत्ता अदृश्यात राहायला शिका. आणि अदृश्यात राहायचं म्हणजे पहिलं डोळे बंद करायचे. डोळे बंद केल्यानंतर मला आत त्रास होतो, पण हे बाहेरची डिस्ट्रॅक्शन्स तरी कमी होतात. मागे तुम्हाला सांगितलं होतं की ऑडिटरी सेन्सेशन किंवा ऐकणं तिथे समाधी लागू शकते. बघणं ते नेहमीच डिस्ट्रॅक्टिंग असतं. म्हणून एक बिंदू घ्या, त्या बिंदूवर ध्यान करा, हे सांगावं लागतं. डोळे उघडे आहेत म्हणजे मला सगळं दिसणार आहे. डोळे बंद केले की मला बाहेरचं काही दिसणार नाही. त्याला एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणतो. बाहेरचं दिसल्यामुळे मी आत काहीतरी आनंदात, दुःखात काहीतरी होतं. बाहेरचं दृश्य बघितल्यानंतर दृश्य बंद होतं, आतला प्रवास सुरू होतो. आणि आतल्या प्रवासासाठी बाहेरची जी छिद्र आहे आपल्याला नेणारी, एक छिद्र असं आहे नाकाचं, जे आत बाहेर व्यवहार करते. जीभ आत बाहेर व्यवहार करते, बाकी सगळी इंद्रिय बाहेरून आत व्यवहार करतात. ती बंद करणं सोपं आहे. कानाला प्लग लाव, बाहेरून आत येणारे आवाज बऱ्यापैकी कमी होतील. डोळे बंद करायला डोळ्यावर ब्लिंकर्स लावतात हल्ली रात्री झोपताना. एवढे प्रकाश असतात बाहेर. त्या होर्डिंग्ज वगैरेचे लाईट्स आपल्या खिडक्यातून आत येतात. पडदे लावले ना तरी कुठे ना कुठेतरी लाईट असतो. तुम्ही बघा, लाईट बंद केल्यानंतर खोलीत काही दिसत नाही, 5 मिनिटानंतर खोली दिसायला लागते आपल्याला. इतके लाईट्स आहेत. म्हणून मग त्यांनी ब्लिंकर्स केलेले आहेत, ते पट्टे केलेले आहेत, बेल्ट, ते घालून झोपा तुम्ही. झोप्या नाही तर डोळ्याला विश्रांती नाही. डोळे सतत काम करत असतात. आणि सगळ्यात मेंदू सतत काम करत असतो. मेंदूला विश्रांती हा प्रॉब्लेम नंबर 1 अँड चॅलेंज नंबर 1. प्रॉब्लेम संपूर्ण जगाचा आहे. मी माझ्यासाठी चॅलेंज स्वीकारणार आहे. माझा मेंदू मी शांत करणार आहे. किती विचार आणि विचारानेच विचार मारायचे असतात. तुम्ही डोंगरावर चढताय आणि काटा पायात गेला, सुई कुठली मिळणार आहे? पण दुसरे खूप काटे आहेत ना, त्यातलाच एक तीक्ष्ण काटा घ्या, या काट्याने काटा काढून टाका आणि दोन्ही काटे बाजूला ठेवा, लोकांच्या पायात जाऊ नयेत म्हणून. काट्यानं काटा काढायचा असतो. तसं माझ्या मनावरचा विजय मनानं मिळवायचा आहे. पण कुठलं मन? बुद्धीवर अक्षरशः प्रत्येक संताचा भर आहे. मला महाराजांचा तोच विशेष आवडतो. हा गुरु जर बुद्धीवर भर देणारा नसता, चिंतनावर भर देणारा नसता, समजून घेऊन उपासना करा हे सांगणारा नसता, तर कदाचित आम्ही रमलोही नसतो. कारण आपण चिकित्सक आहोत. पण अरे समजून तरी घ्या, त्यासाठी प्रयोग तरी करा. एरवी प्रयोग केल्याशिवाय सिद्ध होत नाही हे विज्ञान तुमचं सांगतं. मग आम्ही सांगतो त्याचा प्रयोग करा ना. मग म्हणून 2 महिने हे करा, 21 दिवस ते करा, हे जे सांगतात आपण नंतर बघणारच. कालच्या पुढे बघूया. कर्मण्येवाधिकार असते,
मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्त्व कर्मणी अकर्मणी. म्हणजे तुझा कर्मावरच अधिकार आहे, फळावर बिलकुल हे मानलात ना तुम्ही, फळावर माझा बिलकुल अधिकार नाही. तरी मला फळ मिळालं ना, हात लावेन तिथे पाणी नाही आहे, पाय मारीन तिथे सोनं नाही आहे. एक दिवस तुमच्या लक्षात येईल की सोनं इथे मिळालं तिथे मिळालं, ते तुला मिळणारच होतं, तुझ्या प्रारब्धातच ते लिहिलेलं होतं. आणि नाही तर नाही मिळणार, पायाला फ्रॅक्चर येईल पण पाणी नाही लागणार. म्हणून मी पाय मारेन तिथे पाणी, हात लावेन त्याचे सोनं, हे नाही आहे, बिलकुल तसा नियम नाही आहे. फळावर कदाचन मग तू हेतू ठेवून काम करू नकोस. आता 100% रिझल्ट हा हेतू ठेवला आणि अभ्यास करायला मुलांना लावला, एक मुलगा नापास झाला ना की तुमच्या अपेक्षांचा डोलारा कोसळतो, अपेक्षा भंग होतात. म्हणून अपेक्षा भंग व्हायचा नसेल तर अपेक्षाच ठेवू नका. आग्रहाच्या विरुद्ध वागतात म्हटल्यानंतर आग्रह ठेवू नका, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपण जे करतो ते आपल्याला परत मिळतं, कारण मी हेतू मनात ठेवलेला असतो की माझं काम केलं आहे बस. रिलॅक्स्ड असतो तो माणूस, रिलॅक्स. मी 100% दिलेलं आहे, पण ते 100% आतून आलं पाहिजे. आणि मी खात्रीपूर्वक सांगितलं पाहिजे मी 100% दिलेलं आहे परीक्षेत. आता त्यांचे पर्सेंटेज काय अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात, बघा तुम्ही. पण 100% देतो का आपण, तेवढंच आपल्या हातात आहे. कर्मणी एव अधिकारः ते. कर्म म्हणजे प्रयत्न, प्रयत्नच तुझ्या अधिकारात आहे. महाराजांचं वाक्य आहे, प्रयत्नांचं काय महत्त्व आहे जीवनात. प्रयत्न करूनसुद्धा माझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत हे कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काय वाक्य आहे हे, बघा ना. नाही तर 2 तास अभ्यास केला 40% पडले, 4 तास अभ्यास केला 80% पडायला पाहिजे होते. लाईफ इज नॉट लाईक दॅट. जीवनाचं गणितच निराळं आहे. आणि म्हणून प्रयत्न भरपूर करा, पण प्रयत्न करूनही माझ्या मनाप्रमाणे घडला नाही. माझी बायको माझ्या मनाप्रमाणे ऐकत नाही, माझा नवरा माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, माझी मुलं माझ्या मनाप्रमाणे करत नाहीत. प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करा, आणि प्रयत्नांची मर्यादा लक्षात घ्या. जसं आपण म्हणतो ना की पैसा फक्त वस्तू विकत घ्यायला मदत करतो, पैसा स्वतः खाल्ला जात नाही. पैशाचा स्वतः म्हणून काही उपयोग नाही. इन इट सेल्फ मनी इज नॉट एनिथिंग, बट ॲज अ मीन्स मनी इज एव्हरीथिंग म्हणा, फॉर सो फार एज थिंग्स आर कन्सर्न. प्लेजर्स फॉर द बॉडी, पैसा पाहिजे. मग काय वाटेल ते करा तुम्ही, मसाज करा, हे करा, प्लेजर फॉर द बॉडी. परंतु मनशांती तुम्हाला मिळणार नाही. बॉडी रिलॅक्स वाटते, किती बरं वाटतं नाही बॉडीली, पण नंतर लगेच मुलांनी काही केलं की तो चिडणार आहे. म्हणजे मनाला मसाज नाही ना झाला. आणि मनाला मसाज करायचा तरी इथेच यायला पाहिजे, संतांच्या पायाशी यायला पाहिजे, कारण संत मनाचे डॉक्टर आहेत. आणि मनाचा मसाज बाहेरून कसा होईल सांगा बरं, आतून. हे मसाज वगैरे करून झोप वगैरे आणणार असतं ते बाहेरून बरं वाटतं तुम्हाला, आतून चिंता चालू राहते. चिंता नाहीशी करणारा मसाज मी तरी ऐकलेला नाही, कधी मिळेल असंही नाही आहे. माझ्या सगळ्या महाराजांचं वाक्य, सगळ्या चिंता वगैरे आहेत ना त्याची मी राख केली. आता मला चिंताच नाही, कारण का, राखीतून तुम्ही काही निर्माण करणार आहात. एका चिंतेतून दुसरी, एक संपली तर तिसरी, आपलं चालू असतं. मी जाळून टाकलेले आहेत माझ्या चिंता. काळजी नावाचा ग्रहच माझ्या कुंडलीत नाही आहे, नक्षत्रात. तेव्हा कुठल्या तरी जा तुम्ही भटजींकडे वगैरे, आणि माझ्या नक्षत्रात काळजी ग्रह एंटर करून आणा. महाराज सांगतात काळजी नावाचा ग्रहच नाही आहे माझ्या नक्षत्रात. चिंता मी जाळून टाकलेली आहे. जाळून टाकल्यातून काय निर्माण होणार आहे सांगा बरं. आपण जाळून टाकत नाही, आपण ते चिंतेचे दाणे असतात ते पुरून टाकतो, पुन्हा जास्त दाणे येणारच आहेत. म्हणून विचार करा, इथे काय सांगितलं, तरी ऐके आता ह्यापरी पाहता स्वकर्म हे पार्थायोग्य तुझं. स्वकर्म आणि स्वकर्माचं साधं उदाहरण लक्षात ठेवायचं. मासा पाण्यात जगतो, दुधात मरतो, हे वाक्य लक्षात ठेवा. दूध चांगलं म्हणून मासा त्याच्यात टाकला तर मरेल, कारण माशाचा तो स्वधर्म नाही आहे. माशाचा स्वधर्म पाणी आहे, पाण्यात जगतो, दुधात मरेल. म्हणून म्हणतात ना की जावे त्याच्या वंशा, का जेणो काम तेणो थाय, दुजा करे तो गोता खाय. हा दुजा करे तो म्हणजे परधर्म झाला. धर्माचा अर्थ हे घेऊ नका बिलकुल. हे विपश्यनेला वगैरे गेलो होतो, त्याच्यानंतर त्यांची ती संध्याकाळची प्रवचनं म्हणाले मला खूप रोग झाले होते, बरेच होईनात. त्यांना बुद्ध धर्माचा प्रचार करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि बिचारा बुद्ध
तो जे सांगून गेला ते त्याच्या आधी गीतेत सांगितलंच आहे, विपश्य अर्जुना पश्य विपश्य, विशेष रीतीने तो विचार कर. त्यांनी आडला फोकस श्वासावर आणला बुद्धाने. हा मोठेपणा आहे. काहीच नाही, श्वासावर विपश्यना, इथे श्वासाकडे बघत राहा. कुठेतरी इथे सेन्सेशन. तुम्ही एक गंमत बघा, तुम्हाला एक सोपा मंत्र सांगतो. तुम्ही फक्त शांत बसा आणि शरीरात कुठेही काही हालचाल होत नाही आहे, काही खाजत नाही आहे, कुठे दुखत नाही आहे, कुठे असे गुदगुले होत नाहीत, असं 1 मिनिट जात नाही आपला. म्हणजे आता मी केलेलं आहे, इथे मला काहीतरी थरथरते बस, आय विल कॉन्सन्ट्रेट द्या. मी थरथर थरथर थर वरच्या दिशेने गेली का इथून अशी खाली उतरली वगैरे गेली किंवा अगदी काय पायापर्यंत आली, त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करेन. हे विपश्यनेचं एक तंत्र आहे. श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाकडे लक्ष दिलं की सगळीकडे लक्ष दिलं जातं. आणि म्हणून मला सांगायचं आहे काय की ज्या वेळेला या छोट्या छोट्या सोप्या सोप्या गोष्टी असतात त्या दुर्लक्ष करतो आपण. आणि या कोर्सला गेलो, त्या क्लासला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, जाता कशाला बाहेर. बाहेर जाऊन नाही आल्यानंतर 4 दिवसात आपण पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. ज्यावेळेला SSY सुरू झालं त्यावेळेला मोठी लाट आली होती. तिकडे मोडाची धान्य खायला लावली. 7 दिवस यांची पोटं आत गेली. नंतर 15 दिवसात डबल पोटं आली हो, कारण ते मोड बाहेर आले ना सगळे. गंमत बघा, मग खायलाच दिलं नाही. आता विपश्यनेला संध्याकाळी फक्त चुरमुरे देतात खायला. वाटेल तेवढी काय की पोटं ठेवलेलं असतं. किती खाणार तुम्ही, किती दिवस खाणार. 11 दिवसाचा कोर्स आहे तो. मी टीका करत नाही आहे, ह्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत. कारण मौन इतकं लादलेलं मौन आहे, इम्पोज्ड मौन. हा काय प्रकार आहे. मौन आतून आलं पाहिजे. मला वाटलं पाहिजे गप्प राहावं. इम्पोज्ड मौन आलं ना की संधी मिळाली की लोक बोलतात कुजबुजतात आणि बरोबर ते सगळे हेर खातं त्यांचं एवढं परफेक्ट आहे, लगेच तुम्हाला पकडतात. आणि नंतर रात्री त्यांची 9ला मीटिंग असते. आज किती जणांना पकडलं, म्हणजे आज किती बकरी पकडले. अरे म्हणजे इथे बोलणार नाही अशी व्यवस्थाच नाही आहे. बोलणं हा नियम मोडतात किती हे पाहणं एवढंच बघ. सगळंच विरुद्ध आहे ते. म्हणून त्यापेक्षा मला अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. माझी बायको विपश्यनाला गेलेलं आहे, सर घरात माझी विपश्यना चांगली चालली आहे. खरंच आहे, बडबड करणारं कोणी नाही आहे, नको ते ऐकावं लागत नाही आहे. मी आनंदात आहे माझी विपश्यना, म्हणून मी तिचं बुकिंग करून देतो. ह्यावेळेला तू डायरेक्टली इगतपुरीला जा. जायला 1 दिवस लागेल, यायला 1 दिवस लागेल. अत्यंत आनंदात आहे सर मी, या तुम्ही, कारण आनंद आहे घरात. विपश्यना हा एक असा उपासनेचा प्रकार आहे की ज्याला कोणतंही साधन लागत नाही. कोणतेही साधन. त्या ठिकाणी ते सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा, हे गीता सांगते. पण ज्या वेळेला मी बुद्ध झालो त्यावेळेला माझे सगळे रोग बरे झाले. स्वधर्म म्हणजे हिंदू धर्मात मी मरत होतो, बुद्ध धर्मात मी संजीवनीसारखा जिवंत झालो. आता एक साधी गोष्ट आहे की हिंदूसुद्धा धर्म नव्हता हो गीता सांगितली तेव्हा. हिंदू धर्म किती अलीकडच्या काळातला शब्द आहे तो. गीतेत धर्म सांगितलं तो नर आणि मानव यांचा सांगितलेला आहे. स्वे तुम्हाला जे जे कर्म तुम्ही करता त्या कर्मातच सिद्धिम विंदती मानवा. मानव सांगितलं आहे, नर. हेच गीतेचं टार्गेट ऑडियन्स मानव आणि नर जात, मानव जमात म्हणजे मॅनकाइंड. इथे कुठला हा धर्म आणि तो धर्म. इकडे धर्म म्हणजे कर्तव्य. जे मला करायचं कर्तव्य ते मी करेन आणि ते विथ ईज मी करेन आणि ते करताना नाम घेईन. दुसऱ्याच्या कामात कशाला आपण ढवळाढवळ करायची. बघा विचार करून. आणि म्हणून सोपं सांगितलेलं भगवंतानी की इथे सर्वही गोष्टींचा करिता विचार ऐसेचे साचार मना आले पार्था न ये सोडू निज कर्तव्यास नये करू आस कर्मफळी आणि कुकर्माचे न हवी संगती करावी सत्कृती हेतू विना. पुढे योगाचा कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय. ही फार काही गीतेतल्या महत्त्वाच्या ओळी आहेत. त्या ओळी ह्या की योगस्था कुरु कर्माणी. योगस्थ आपण गृहस्थ स्वस्थ शब्द वापरतो की नाही, तसे योगस्थ बन. योगात राहा. योगात स्थ म्हणजे स्थिर. योगा स्थिरो कुरु कर्माणी म्हणजे योगी बनून कार्य कर. आणि योगी बनायचं म्हणजे काय, समत्वम योग उच्चते. मनाची साम्यावस्था म्हणजे योग. म्हणजे हा माझा मुलगा आहे, हा बरं वाटलं, तो दुसऱ्याचा मुलगा आहे, वाईट काही वाटलं नाही वगैरे, हे साम्यावस्था नाही आहे. जसा माझा तसा दुसऱ्याचा. म्हणून आप गेलं की पर जातं. आप पर भाव नाही,
पर उपकार नाही, परच नाही, परच नाही, सगळं मम. आणि मी म्हणजे कोण? परमेश्वर. मी म्हणजे तुला विरोधी मी नाही आहे, एकच मी आहे. मी सगळीकडे पसरून राहिलेला तो मी आहे. पुढे काय सांगतात बघा, योगस्थः कुरु कर्म आणि संगम त्यक्त्वा म्हणजे संग टाका, फळाचा संग टाका म्हणजे आस टाका किंवा आसक्ती टाका. हे गीतेने सांगितलेलं ना. आपल्या आसक्तीशिवाय आपण कर्मच करू शकत नाही. आपली गाडी म्हणल्यानंतर आपल्याला किती ती प्रिय वाटते, गाडी आहे शेवटी ती. पण अशीही माणसं मी बघितलेली आहे ना की शेवटी काय ती गाडी आहे ना, असू दे ना, पहिल्या दिवशी गाडी रिव्हर्स घेताना आपण चेप आला, काही हरकत नाही आहे, करूया, दुरुस्त आहे, शेवटी ते यंत्र आहे. विचार करा तुम्ही. मी यंत्रावर म्हणून म्हणतो की आय हॅव स्टार्टेड और वी हॅव स्टार्टेड सर्व्हिंग थिंग्स अँड युजिंग मेन. उलटं झालं पाहिजे. यूज थिंग्स अँड सर्व्ह मेन. सेवा कोणाची करा? माणसांची. आपण सेवा यंत्रांची करतो, त्याला मेंटेनन्स नाव देतो. पण माझ्या आई वडिलांना मी मेंटेन करत नाही. मला नकोच आहेत ते, माझ्यासमोरच नको आहे. मेंटेन काय करणार? कुकर करणार, मेंटेन करणार, मिक्सर मेंटेन. आणि आईवडील त्यांना मी रिटेनही करत नाही माझ्या घरात, मी काढून टाकतो बाहेर. हे चुकतं. सोडूनी फलाशा म्हणून सिद्ध्या सिद्धेव समभूत्वा समत्वम योग उच्चते. ही सुंदर व्याख्या आहे. समत्वम उच्चते म्हणजे म्हणतात, योग म्हणतात. कशाला? समत्व म्हणजे साम्यावस्था, प्रत्येक गोष्टीची साम्यावस्था. पुढे उदाहरणं बघूया. सोडोनी फलाशा, फलाची आशा सोडा. होवोनी योगस्थ, योगात राहा. देवोनिया चित्त करी कर्मे. आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीस, गेले तरी तोष नको फार. किंवा दुर्दैव ते नाही झाले सिद्ध, तरी दुःखे क्षुब्ध होऊ नये. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था, तिची जाण पार्था योगसार. किती सोपं आहे बघा बरं. एखादं काम तुम्ही सुरू केलं आणि ते पूर्ण झालं नाही, वाईट वाटून घेऊ नका. आणि एखादं काम तुम्ही केलं आणि ते पूर्ण झालं, खूप आनंदात असं राहू नका. कारण एखादं काम सिद्ध होण्यासाठी किती गोष्टी लागतात? 5 गोष्टी लागतात. पुढे येणार आहे तो विषय. एक म्हणजे कर्ता, कर्त्याशिवाय काम होणारच नाही ना, कर्ता. दुसरी गोष्ट काय? कर्म, किंवा कर्म करण्याची साधनं, कर्म करण्याचे निरनिराळे प्रयत्न, प्रयोग. आणि दैवम चैत्राणी पंचाम, 5वं आहे ते दैव आहे. दैवाला दिलेलं आहे 20% फॉर एक्स फॅक्टर. तुम्ही जो म्हणता त्याला 20% दिलेलं आहे. कर्ता आहे, करण आहे. पृथक विधा चेष्टा, चेष्टा म्हणजे प्रयत्न संस्कृतमध्ये आणि हिंदीमध्ये. चेष्टा म्हणजे प्रयत्न. निरनिराळ्या प्रकारची साधनं, निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग. कर्ता करणारा आणि करण म्हणजे साधन. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हिटलर आणि गांधीजींमध्ये जो महत्त्वाचा फरक सांगितला जातो, ज्यावेळेला माणसं मेली होती आणि ती प्रेतं आणली होती ना, चर्चिलला गांधीजी डोळ्यासमोर नको असायचे. दॅट हाफ नेकेड फकीर ऑफ इंडिया ते म्हणायचे, ते माझ्या डोळ्यासमोर नको. ती प्रेतं आणली, त्यात गांधीजींचं प्रेत नाही आहे याच्यात. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि हजारो मुस्लिम भारतात मारले गेले, हजारो हिंदू तिकडे मारले गेले, त्या प्रेतात गांधीजींचं प्रेत नाही आहे का? तो विचारतो. पण गांधीजींचं प्रेत 6 महिन्यात आम्हीच केलं की तयार. 6 महिन्यात मारलं त्यानं. विचार करा. इथे काय सांगितलेलं आहे की सोडोनी फलाशा होऊनी योगस्थ, देवोनिया चित्त करी कर्मे. आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीस, गेले तरी तोष म्हणजे आनंद नको फार. किंवा दुर्दैव ते नाही झाले सिद्ध, तरी दुःखे क्षुब्ध राग येऊ देऊ नकोस. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था, चित्ताची साम्यावस्था, तेची जाण पार्था योगसार. बुद्धियुक्तो जहा तिह उभे सुकृत दुष्कृते, तस्मात योगाय युज्यस्व, योगा कर्मसु कौशलम. ही दुसरी व्याख्या आहे. पहिल्यांदा समत्वम साम्यावस्था म्हणजे योग. आता योगातलं कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. आता कौशल्य म्हणजे स्किल नाही हो. कौशल्य म्हणजे कल्याण. कौशल्य ही कल्याण करणारी शक्ती होती. रामाची आई जे होते ते. आपण हिंदीत विचारतो सब कुशल मंगल है. हा जो कुशल मंगल आहे ना, तो कुशल कौशल्य. तुम्ही जे काम करता त्यातून तुमचं आणि इतरांचं कल्याण होत असेल तर त्या कामाला योग म्हणलेला आहे. का योगा कर्मसु कौशलम. मन बुद्धी माझी जेथे एक भाव, तया ऐसे नाव बुद्धियोग. मन आणि बुद्धी एकत्र, हाच आपला सगळ्या सांगण्याचा विचार असतो.
मनावर बुद्धीचं नियंत्रण. बुद्धी तुम्ही हँडल करू शकता, मनाला अस्तित्व नाही आहे तसं. पण मनाचा काय फोटो काढणार आहात, मनाचा काय MRI करणार आहात? बुद्धीचा करता येतो, बुद्धीवर सर्जरी करता येते, बुद्धीवर प्रयोग करता येतात, हिप्नॉटिझम वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. माइंड हे म्हणलेलं आहे, लोकांनी आत्तापर्यंत म्हणलेलं आहे म्हणून म्हणा. पण मन हा बुद्धीचा भावनात्मक भाग आहे, बुद्धीचे निरनिराळे भाग, एक विचार करणारा भाग आहे, एक स्मृती ठेवणारा भाग आहे, एक कल्पना करणारा भाग आहे. तसा बुद्धीचा भावना व्यक्त करणारा भाग म्हणजे मन. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मन बुद्धीचा भाग झाला तर बुद्धी मी ताब्यात घेतली की मन सुधारलं. आणि बुद्धी ताब्यात घ्यायला ध्यान, नाम, अनुसंधान, तीनच गोष्टी आहेत. ध्यान, धी म्हणजे बुद्धी, नाम, बुद्धीशिवाय नामात म्हणजे लक्ष पाहिजे, अवधान पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, अटेन्शन पाहिजे, तर नाम आहे. आणि अनुसंधान हा सगळा प्रभाव त्याचाच आहे. तर ह्यातूनच तुम्ही सुटणार. ह्याच्यातून योगात तुमच्या कामात असणारं ते कौशल्य येणार आहे, तुमच्याकडून लोकांचं कल्याण होणार आहे. म्हणून सांगितलं केव्हा धाम मन बुद्धी माझी जेथे एक भाव, तया ऐसे नाव बुद्धियोग, तरी होई स्थिर बुद्धियोगी थोर, करोनी अव्हेर फलाशेचा. फलाची आशा, फलाची आस, फलाची अपेक्षा, फलाची आसक्ती सोडा. फळ सोडू नका. कारण तुम्ही कोणाला सोडता येणार आहे फळ? कर्म केलं की फळ स्वीकारलंच पाहिजे, हा नियमच आहे. आशा ठेवू नका, आसक्ती ठेवू नका. आणि असं का फळ मिळाले, हेची फल काय मम तपाला, मुलांसाठी एवढं केलं शेवटी मुलांनी, अशी तक्रारच करू नका. इट वॉज टू हॅपन लाईक दॅट. माझ्या कर्मातच कुठेतरी चूक झाली असेल, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं आहे काय की वा दुर्दैवे ते नाही जहा, तरी होई स्थिर बुद्धियोगी, थिर करोनी अव्हेर फलाशेचा. पार्था बुद्धियोग साधिला ज्याने, पावल ते ज्ञानी पहिलं पार. त्यांनी निर्णय देऊन टाकला. पहिलं पार म्हणजे मुक्त झाले. ऐल आणि पैल म्हणतो ना, ऐल तीर आणि पहिलं तीर. पहिलं तीर आहे काऊ कोकत आहे म्हणतो ना आपण, मुक्त झाला तो. मुक्तीपर्यंतचा मार्ग तुम्हाला जर पाहिजे असेल तर काय सांगितलेलं आहे? बुद्धियोग साधिला ज्ञान. बुद्धियोग म्हणजे काय की मन आणि बुद्धी इथे एकभाव आहे, तो बुद्धियोग आहे. तर बुद्धीवर तुम्ही खरंच आणि बुद्धीला समजवायचं कोणी? बुद्धीनं. बुद्धीला शिकवायचं कोणी? बुद्धीनं. बुद्धीची स्ट्रेंथ कोण सांगतं? बुद्धी सांगतं. बुद्धीच्या मर्यादा कोण सांगतं? बुद्धी सांगतं. आणि बुद्धी सांगते इथपर्यंत मी तुला मदत करते, इथून पुढे तुझ्या सद्गुरूंचा प्रांत सुरू होतो. कळतंय? बुद्धीनं सद्गुरू समजणारच नाही, शरणागतीने समजते. खरंच तुम्हाला सांगतो, श्री गुरु हरी शरणम. 75 वर्ष झाली आधीचे गुरुजी तेजोमयानंदांना, त्यावेळेला त्यांनी एक कवन केलं. आज जर संध्याकाळी संकेत आला तर त्याला म्हणायला सांगूया. त्यांनी परवा जे म्हणलं वानतेला भारावून, म्हणजे मी तर आय वॉज टच्ड म्हणतात ना, असा आतून स्पर्श झाला दिव्यत्वाचा. फार छान म्हणलं ते, अत्यंत सोपी रचना आहे. श्री गुरु हरी शरणम. म्हणून पहिल्या दिवशी श्रेयसकडे जो कार्यक्रम आहे 14 तारखेला, त्या 14 तारखेचा आहे श्री गुरु शरणम. 15 तारखेचा आहे श्री हरी शरणम, कारण त्या दिवशी कृष्ण जयंती आहे. आणि 16-17 तारखेला आपला हा सध्या हरीचाच विषय चालू आहे. हरीच बोलते, भगवान वाचा आपण म्हणतो ते. पुढे बघा, यदा ते मोह कलिलम, हा शब्द मी इतक्यांदा वापरला आहे. कलील म्हणजे चिखल. आपण चिखल करण्यात एक्सपर्ट आहोत. हे वाक्य 100 वेळा म्हणलेलं मला आत्ता आठवतं आहे. किती सुंदर सुंदर चिखल करतो तो. हा चिखल तुम्हाला जर फाईन पाहिजे असेल, आपण म्हणतो ना मैदा, आता हा मैद्यासारखा चिखल आहे, हा रव्यासारखा चिखल आहे, हा पिठासारखा चिखल आहे. मला पाहिजे ते त्यात सगळ्याचा चिखल करून दाखवतो की नाही. तर बघा, बुद्धी आहे तकली असा. हां, काय चिखल? चिखल मिळणारच आहे तुम्हाला. बायकोनी केलेला चिखल नवऱ्याच्या पायाखाली येणार नाही, आणि नवऱ्यांनी केलेला चिखल बायको आणि मुलांच्या पायाखाली असणार नाही. मग मी काय करणार आहे? त्या चिखलातून कमळ उगवणार आहे. हां, इथून पुढे हा शब्द लक्षात ठेवा. हातात माझ्या जे कमळ आहे ना, ते माझ्या भक्तांनी चिखलातून उगवलेलं कमळ आहे. मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे शंख, चक्र, गदा याच्यापेक्षा पद्म म्हणजे कमळ मला प्रिय आहे. कारण माझ्या काही भक्तांनी संसाराच्या चिखलातून ते उगवलेलं आहे. मागे आपण ती कविता बघितली होती, तुम्हाला पाठी असेल, 2च ओळींची कविता आहे. तो भक्त म्हणतो, मी टाहो फोडून म्हणजे आक्रोश करून ओरडून देवा तुला सांगतो, या चिखलातून मला बाहेर काढ. त्या हत्तीला तू बाहेर काढलंस. तो हत्ती केवढाच जड,
आणि त्याला बाहेर काढलंस तू. मला काढणं बाहेर. देव म्हणतो की हत्ती ज्या चिखलात बुडलेला होता तो चिखल मी तयार केलेला होता. तो निसर्गात होता, भरपूर माती होती, भरपूर पाऊस पडला, चिखल झाला, हत्तीला कळलं नाही, हत्ती गेला आणि हत्ती बुडायला लागला. मग तिथे त्या चिखलात एक कमळ आलेलं होतं. हत्तीनं सोंडेनं ते कमळ उघडलं आणि माझ्या दिशेनं टाकून दिलं की आता तूच मला वाचव. मी आलो आणि वाचवलं त्याला. तुझा चिखल तू केलेला आहेस, तेव्हा तूच त्या चिखलातून बाहेर पडलं पाहिजे. काय लॉजिक आहे बघा, देवाचं लॉजिक आहे. तो म्हणतो सोमवारी मी तुला चिखलातून बाहेर काढलं, मंगळवारी तू छान दुसरा चिखल करणार नाहीस कशावर? सांगा बरं. सोमवारी आपला कचरा शिवराक असतो, मंगळवारी कचरा कुठला असतो? सांगा बरं. म्हणजे तुम्ही कचरा करण्यात एवढे एक्सपर्ट आहात आणि मुद्दामून बघा, गरिबांचा कचरा त्या मनाने कमी आहे, श्रीमंतांचा कचरा जास्त आहे. शहरात सुद्धा श्रीमंतांच्या ज्या कॉलनी आहेत तिथे केवढे थर्मोकोल वगैरे सगळे कचराच असतो. आणि आता आपण जे 2 पगारवाले आहोत ना, त्याच्यात उजव्या बाजूला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि डाव्या बाजूला झोमॅटो आणि स्विगी, बस. हे जितकं जास्त तितके आम्ही श्रीमंत. अहो किती चुकीची कल्पना करून घेतलेली, ह्याला आत्मघात म्हणतात. दिस इज सुइसाईड. पण सुइसाईड करा यशस्वी तर तो गुन्हा नाही आहे. अयशस्वी सुइसाईड हा गुन्हा. म्हणजे तुला आत्महत्यासुद्धा करता येत नाही, काय उपयोग आहे तुझा? तुरुंगात. हे लक्षात ठेवा. यशस्वी सुइसाईड करा. पण आपल्याला आत्महत्यारा म्हणलेलं आहे. म्हणजे क्षणाक्षणाला तुम्ही आत्महत्या करताय, आत्महत्या करताय, परत जरा परत आत्महत्या आणि शेवटी मरता कायमचे. हे देवानी सांगितलेलं आहे. तुझ्या चिखलातून तू बाहेर ये, ऑल द बेस्ट. मी आशीर्वादसुद्धा देणार नाही, ऑल द बेस्ट. देवाचा ही कवितेचा शेवटची ओळ ही आहे. तू तुझ्या चिखलातून बाहेर निघ, त्याच्यासाठी माझा आशीर्वादसुद्धा नाही. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक, हे देव म्हणतो. कारण माझा चिखल, मी बुद्धीनं चिखल निर्माण करतो. मग त्या चिखलातून कमळ निर्माण करण्यात तीच बुद्धी करते. एक देहबुद्धी आहे, दुसरी आत्मबुद्धी आहे. एक दुर्बुद्धी आहे, एक सद्बुद्धी आहे. एक अशुद्ध बुद्धी आहे, एक शुद्ध बुद्धी आहे. म्हणजे काय? चौथीतल्या मुलाला विचार. खोटं बोलतो ती अशुद्ध बुद्धी आहे, खरं बोलतो ते शुद्ध बुद्धी आहे. दुसऱ्यांना मदत करतो ती शुद्ध बुद्धी आहे, दुसऱ्यांना त्रास देतो. हे चौथीतल्या पोराला माहीत आहे. आपण किती चौथ्या पार केलेल्या आहेत बघा बरं, किती चौथ्या, तरी आपण नाही शिकलो. खरंच विचार करूया. इथे पुढे तेच सांगतात, हाच विषय की बुद्धियोग तो जाते, मनबुद्धी माझी जेथे एक भाव तया इसे नाव बुद्धियोग, तरी होई स्थिर बुद्धियोगी थोर, करोनी अव्हेर फलाशेचा. अव्हेर म्हणजे नकार, निषेध. पार्था बुद्धियोग साधिला जयानी, पावले ते ज्ञानी पहिलं पार, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यती, तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यसे श्रुतस्य. फार सुंदर सोपे आहे. मोह कलिल हा मोहाचा, कलिल म्हणजे चिखल आहे. मोह म्हणजे काय? हे माझं आहे, माझं इतरांपेक्षा चांगलं आहे, इतरांच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे, आणि माझ्याकडे जे आहे ते इतरांकडे देवा नसलं पाहिजे, हा सगळा मोह आहे. अर्जुनाला मोह झालेला आहे. अरे हे माझे आजोबा आहेत, त्यांची सेवा करायची, त्यांना ठार मारायचं. अरे माझे गुरु आहेत, त्यांनी दिलेल्या अस्त्रांनी त्यांचाच वध करायचा. हा मोह आहे अर्जुनाचा, आणि तो मोह दूर केलेला आहे कृष्णाने. हे लक्षात ठेवा. म्हणून यदा ते मोह कलिलम सांगितलेलं आहे. जहातिह म्हणजे मनबुद्धी माझे जेथे एक झालं, जे वेळी मोह सोडूनही देशील वैराग्य ठसेल अंतका. मोह सोडल्याशिवाय वैराग्य येणार नाही. मी माझं ना हा पहिला बेसिक मोह आहे. मी माझं, मला, माझ्यासाठी मोह आहे. तिये वेळी तैसा तूही पंडू स्वतः होशील सर्वथा योगयुक्त. आता केव्हा तू योगयुक्त होणार आहेस? स्थित. आता इथे जे झाल्यानंतर अर्जुन म्हणतो मला असं व्हायचं आहे, मला योगयुक्त व्हायचं आहे, मला योगस्थ व्हायचं आहे, मला कुशल कर्म करायचं आहे, मला समत्व साधायचं आहे. त्यासाठी काय करू? तो स्थितप्रज्ञ हो. आता स्थितप्रज्ञ अर्जुनाचा हा प्रश्न. इथून पुढे दुसऱ्या अध्यायात गीतेतला महत्त्वाचा भाग सुरू होतो. अर्जुन वाचा स्थितप्रज्ञस्य का भाषा. भाषा म्हणजे व्याख्या, डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्थितप्रज्ञ? समाधिस्थस्य केशव. समाधिस्थ, स्थितप्रज्ञ, स्थितधी, धी म्हणजे बुद्धी. किम प्रभाषेत. हा स्थितधी, स्थितप्रज्ञ बोलतो कसा? किमासीत व्रजेत किम. तो चालतो कसा, फिरतो कसा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो कसा. पार्था सांग तुझ्या मनीची जिज्ञासा, सुखे हवा तैसा प्रश्न करी.
तुझा जो प्रश्न आहे ना की तुला तसं व्हायचं आहे, त्यासाठी काय करू, विचार ना कोणताही प्रश्न. ऐकोनी हे बोल पार्थ म्हणे देवा, कैसा ओळखावा स्थितप्रज्ञ. स्थिर बुद्धी ऐसे बोलती कोणास, जाणावया त्यास काय खूण. स्थितप्रज्ञ मी कसा ओळखू. श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. उच्यते म्हणजे इज कॉल्ड, ही डेफिनेशन आहे. पुढे अनेक आलेले आहेत. ही पहिली डेफिनेशन बघा. जीव सदा नित्य तृप्त परी गुंते विषयात. बाय नेचर आपण तृप्त होतो. मुलांकडे बघा ना, मुलगा तृप्त आहे, हे दिलं, रडायला लागला ते दिलं शांत, परत तो ते विसरून दुसरीकडे जातो. मी सध्या माझ्या आजूबाजूला एक पोर असतं, तर कधी रिकामं नसतं, त्याच्या हातात नेहमी काहीतरी असतं आणि तो नेहमी त्याने काहीतरी करत असतो, पण हातातलं ते त्याच्या काढून घेतलेलं मेमरी नाही आहे. हां, हे लक्षात ठेवा. ते कुठे काल दिलेलं हे तो म्हणत नाही, विसरला तो. हे विसरणं जमलं पाहिजे आपल्याला. आपली मेमरी घात करते, चिखल करते, ती मेमरी करते की त्यांनी तसं का वागलं, परवा ती तसं वागली होती, आज असं का वागलं, माझं काय चुकलं, ती तसं का बोलली, तिने मला का बोलवलं नाही, वगैरे वगैरे. हे सगळं चिखल आहे. कशाला करतात. चिखल भविष्याचा असतो, त्याला चिंता म्हणतात. चिखल पास्टचा म्हणजे भूतकाळाचा असतो, त्याला स्मृती म्हणतात. वर्तमानाचा चिखल म्हणजे कर्म करताना माझं मन दुसरीकडे जाणं. म्हणून हातात काम आणि मुखात नाम हा वर्तमान काळातला उपदेश आहे ना. काल तू हातात काम आणि मुखात नाम शक्य आहे का, उद्या हातात काम आणि मुखात नाम शक्य आहे का. असशील जिवंत कशावरून. अरे तू जिवंत असेल, तुझ्या आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल कशावरून. इतक्या प्रकारच्या घटना घडत आहेत. तुम्हाला सांगतो, सध्या एक तुम्ही बघायचं असेल काय भयंकर. धर्मस्थळचं मंदिर, तिथे एका माणसाने एक खोपडी घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये आला. संपूर्ण त्यांनी बुरखा घातलेला आहे आणि अशा 400-500 माणसांना मी पुरलेला आहे. आणि हे सगळे खून इथे घडलेले आहेत. पोलिसांच्या संगनमताने हे सगळे केलेले आहेत. मी आता वृद्ध झालो हे कोणीच सांगणार नाही, म्हणून मी सांगतो तिथे तुम्ही खाणा. तुम्हाला सांगाड्याच्या सांगाड्या आढळतील. हे कल्पना करा. चांगलं पवित्र केंद्र, पवित्र क्षेत्र, तिथे कोणी केलेलं आहे, उच्चभ्रू लोकांनी. म्हणजे तुम्हाला उपभोग घेऊन एका स्त्रीचा खून करायचा असेल तर करा. डिस्पोजलची व्यवस्था आमच्याकडे आहे. म्हणजे जसे कॉन्ट्रॅक्ट किलर असतात ना, तसे कॉन्ट्रॅक्ट डिस्पोजर, ज्याला अंडरटेकर्स म्हणतात, तसं म्हणाला मला आता सहन होत नाही. ती माणसं जर जिवंत झाली कुठे, तर माझ्या उरलेल्या जीवनात काय होईल. मी आता म्हातारा झालेलो आहे, म्हणून मी हे कोपडी म्हणजे कवटी स्कल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. कालची परवाची गोष्ट आहे, मी जुनी सांगत नाही. आणि तो म्हणतो मी तरी 400 माणसं मला आठवतात, जास्तही असते. काय काय प्रकार आहे बघा बरं. म्हणून आपण बसलो आहे त्या मातीखाली, नक्की काय असेल कुणाच ठाऊक. इंग्लिशमध्ये फार चांगले, देर इज अ स्केलेटन इन एव्हरीबडीज कबर्ड. तुम्ही दुसऱ्याला म्हणूच नका, कारण त्याच्याकडे तो स्केलेटन आहे, त्याने परीक्षेत फसवलेला आहे. इकडे तो व्यक्तीला जीवनात फसवलेला आहे, तोही स्केलेटनच आहे ना, तोही हाडांचा सापळाच आहे ना. तुझं कपाट जर उघडलं तर त्याच्यात टांगलेले सापळे दिसतील. म्हणून दुसऱ्यांच्या सापळ्यांकडे बोट दाखवू नकोस. त्यांनी पाप केलं आहे, तू निराळं पाप केलेलं आहे, कदाचित तुझं महापाप असेल. नेवर शो म्हणतात ना, इंडेक्स फिंगर दुसऱ्याला दाखवूच नका. ती बाकीची बोटं तुमच्याचकडे वळलेली आहेत. हे इतकं खरं आहे. ऐकून या बोल पार्थ म्हणे झाला प्रजात, जीव सदा नित्य तृप्त परी गुंते विषयात. हे गुंते शब्द महत्त्वाचा आहे. नाम सदा बोलाव्यामध्ये गुंतू नका ना. भोगात घ्या, पण भोगात गुंतू नका. प्रपंचात आनंदात राहा, प्रपंचात गुंतू नका. नातवाशी खेळा, नातवात गुंतू नका. हे गुंतणं आहे ना, नातवाला बिलकुल आजीने आपल्यात गुंतलेलं नको असतं, त्याला माहीतच नसतं आजी गुंतते. म्हणून तुकाराम जातो झाडाला धरतो म्हणतो, या झाडापासून मला सोडवा सोडवा. सगळेजण म्हणतात तुका तू वेडा आहेस, तू झाडाला धरलेस. आपण तसं धरलेलं असतो संसाराला. संसाराने आपल्याला धरलेलं नाही आहे, संसाराची आपल्याला गरज नाही आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, एक 2 तास जन्म 2 तासापूर्वी झालेला, मध्यरात्री त्या पाळण्यात ठेवले, घंटा वाजवली आणि कोण आई किंवा बाप अंधारात निघून गेलेलं. ते पोर आणा ना. तुम्ही काय सांगता, नातवाचं माझ्याशिवाय कोण होणार आहे, नातीचं माझ्याशिवाय कोण करणार आहे. मला हवंय गुंतायला, हे तुम्ही मान्य करत नाही, कारण हे सबकॉन्शियसमध्ये आहे. मी कशाला मान्य करू, मला यायचं आहे, पण हे मला यायचं आहे, पण ते आजोबानं म्हणलं. तुम्ही मुलांना पोचवायला जर नाम घेता येत नाही तुम्हाला. रस्ता क्रॉस करताना श्रीराम जयराम जय जयराम म्हणत करता क्रॉस येत नाही, आणि काय सांगता वेळ नाही म्हणून.
दोनदा तुम्ही शाळेत नेता आणि परत आणताना तुम्हाला अर्धा 1 तास नाम घ्या. मग ते आजोबा जरा शांत आले, म्हणलं भरपूर वेळ घेता येतो. नाम हे आकाशापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे आकाश जसं सर्वव्यापी आहे, आकाशाने सगळीकडे पेनेट्रेट केलेलं आहे, तसं नाम कॅन पेनेट्रेट एनिथिंग. तुम्ही काय सांगता नाम मला घेता येत नाही? असे काय 2 कप्पे आहेत का? 7 ते 7:30 नातवाला पोचवायचं मग मी नामाला बसणार, त्यावेळेला मी थकलेलो असतो. अरे 7 ते 7:30 नातवाला पोचवतानाच नाम का नाही घेत? अक्षरशः तुम्हाला सांगतो, प्रवचन करताना नाम चालू असतं. प्रवचन ही इंटलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे, बरोबर. मला पुढचं वाक्य जोडावं लागतं. पण आज जे नामाचं ते तुम्हाला सांगतो, R.D. बर्मनचं कुठलंही संगीत आहे का, त्यावेळेला ते नवीन सिंचं एक ठेका देत होतं, ठॅक ठॅक ठॅकॅक, आणि तो सगळं गाणंभर तो ठेका चालू असतो. तसा नामाचा ठेका आत कायम चालू ठेवा. बाहेर निरनिराळी गाणी म्हणा, निरनिराळी नृत्य करा, निरनिराळ्या ठिकाणी जा. बाहेरून करा ना, बाहेरून देह आहे, आत मनबुद्धी आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरा आता उपयोग बघा ते सांगतायत की ऐसा जयाचा प्रभाव तया काम ऐसे नावं. काम म्हणजे संस्कृतमधलं काम सांगितलेलं आहे. काम वासना. वासना म्हणजे काय? सर्वथा जो काम जाई आत्मतुष्ट मन राही, तोची स्थित प्रज्ञ जाणं तुझं सांगितलं कोण. सर्वथा काम वासना. काम वासना म्हणजे सेक्स म्हणू नका. ह्यांनी सुद्धा अर्थ सांगितला आहे, सेक्स म्हणजे ऑल डिझायर्स. ऑल डिझायर्स त्याच्यात शरीराच्या जोडून जे आहेत त्यालासुद्धा सेन्शुअल आणि सेक्शुअल असे 2 शब्द आहेत. आता मला बघावं असं वाटतं, इट इज माय सेन्शुअल डिझायर. मला तो पदार्थ खावा असा वाटतो, कारण माझं जीभ हे सेन्स ऑर्गन आहे. सेन्शुअल आणि सेन्शुअल आणि सेक्शुअल. सेक्शुअल फार लिमिटेड आहे हो. बाकीचे किती कामना. कामना शब्द लक्षात घ्या ना. काम म्हणल्यानंतर आपल्याला वासना आठवते, पण कामना म्हणल्यानंतर इच्छा आठवतात. या सगळ्या इच्छा ज्याच्या मेल्या म्हणजे मरायची गरज नाही आहे. आपण त्यांना जिवंत करतो. ते जेवण झाल्यानंतर सुद्धा त्याच्या आठवणी करत राहतो. पोर्तुगीजांच्या काळच्या आठवणी काढतो आणि आता दुःखी होतो. बरोबर नाही आहे, खरंच आहे. पोर्तुगीजांच्या काळात शिक्षण किती जणांना होता हा प्रश्न विचारला. किती प्रकारची कॉलेजेस गोव्यात होती सांगा बरं. कॉलेजचं स्टँडर्ड वगैरे म्हणत नाही. आज बहुजन समाज शिकायला लागलेला आहे आणि ते सगळीकडे पुढे आहेत. त्यातले काही डिझर्विंग आहेत. तुम्हाला सांगतो, हे जे आपल्याला म्हणतो 45% मार्क पडले आणि डॉक्टर झाले, जे डॉक्टर आता पुढे मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर वगैरे आहेत ना, चांगले डॉक्टर्स आहेत ते. मला कितीतरी आमचे विद्यार्थी असे आहेत की ॲडमिशन मिळताना त्यांना कमी मिळते, पण पुढे टिकणार कसे? त्या परीक्षेत काय त्यांना प्रत्येक वेळेला इतके मार्क्स म्हणजे पास, इतके मार्क पुढे तुम्हाला करावंच लागतं. मी जर सर्जन आहे आणि मला जर पोट फाडायचं आहे तर मी रिझर्वेशनमधला आहे, मी 40%च पोट फाडीन असं शक्य आहे का? सगळं फोडावं लागतं. आता आपल्या ह्याच्यातल्या एक आहेत बाई, त्यांच्या मुलीची तिला किडनीचा कॅन्सर झाला आणि तिला लंगचा कॅन्सर आहे. मग काय हो, ते म्हणाले की अक्षरशः सगळं तिचं फाडलेलं आहे आणि शिवलेलं आहे, बघवत नाही. पण डॉक्टर म्हणतात 60% तिचे जगण्याचे चान्सेस आम्ही लिहून देतो, आणखीन करू सर्जरी. म्हणजे शेवटी काय, फाडायचं म्हणजे सगळंच फाडायचं, जोडायचं म्हणजे सगळंच जोडायचं. पण फाडणं आणि जोडणं हे शरीराचं आहे. आरोग्य हे शरीराचं नाही आहे. आरोग्य हे शरीर आणि मन या दोघांचंही आहे. ती मुलगी अत्यंत आनंदात आहे. म्हणजे काही नाही सर, जगले मी, तरुण आहे पण आनंदात आहे. पण सगळं शरीर तिचं जवळजवळ, कारण सगळीकडे तो कॅन्सर पसरला होता. पण पसरला ती काय फार वरची स्टेज नाही, त्या याला मेटास्टेसिस म्हणतात, हे झालेलं आहे आणि केलेलं आहे. विचार करा, शेवटी शरीर हे शरीर, इट इज अ थिंग. जळतं ना नंतर, आत्ता काही जळत नाही आहे का? प्रत्येक श्वासाला शरीर जळतं आहे, शेवटच्या श्वासाला लोक जाळणार आहेत. किती सोपं आहे हे समजायला. म्हणून आत्ता माझा श्वास चालू आहे, श्वासाची आहुती आहे, ती आहुती पडली की यज्ञात एक आहुती कमी झाली. आयुष्याच्या यज्ञात जाणारे किती श्वास मी वाया घालवतोय, त्या श्वासाचा उपयोग केला पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे की पार्था त्याच्या, आता पुढे झालं, नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात. हां, कुठे आपण म्हणतो पुढे, जीव सदा नित्योर दुःखेशु. आता ते सगळे स्थितप्रज्ञाची लक्षणं सुरू झालेली आहेत बघा. नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात आणि सुखाची या हवे माझी गुंतेना स्वभावे. सुखासाठी हाव नाही आहे आणि दुःखाचा खेद नाही आहे, खंत नाही आहे. पुढे पार्था तयाची या ठाई काम क्रोध सहजे नाही नेणे भयाते केव्हाही परिपूर्णपणे राही. नेणे भयाते केव्हाही, तो घाबरतच नाही. येऊ देत ना दुःख, येऊ देत ना. महाराजांनी आजचं जे लेख येईल तुम्हाला किंवा आलाही असेल त्याच्यात हेच सांगितलं आहे महाराजांनी
की येईल त्या परिस्थितीत राहायला तयार आहे, तर कुठली परिस्थिती आली तर चालेल ना, नाहीतर माझ्या कंडिशनवर माझं जीवन चाललं पाहिजे. लोकांना कळत नाही. आय वॉन्ट द वर्ल्ड टू लिव्ह ऑन माय टर्म्स. आणि ज्यावेळेला त्यालाच प्रचंड मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो, त्यावेळेला त्याला इतर जण प्रश्न विचारतात की आर यू लिव्हिंग ऑन युअर ओन टर्म्स. नाहीतर तुला कशाला एवढा हार्ट अटॅक आला असता. मग त्याची भाषाच बदलली. आय वॉन्ट, म्हणजे मला पाहिजे तेव्हा त्यांनी भेट द्यावी, मला पाहिजे तेव्हा मी त्यांचा फोन घेईन, मला पाहिजे तेव्हा मी त्यांना फोन करीन, मला पाहिजे तेव्हा त्यांनी माझ्या घरात आलं पाहिजे. हे मला पाहिजे तो हा मी आहे कोण. मग कधीतरी पंक्चर होतो. हा जो एक अहंकार आहे ना, तो पंक्चर होतो आणि सगळी हवा निघून जाते. आणि मग कळतो की बलून जर त्याला टाचणी लावली तर त्या बघून फुडलेला फुगा आहे, बुडबुडा येतो. हे लक्ष पुढे तेच सांगितलं आहे. पार्था तयाची या ठाई कामक्रोध सहजे नाही, तेणे भया ते केव्हाही परिपूर्णपणे राही. भया ते केव्हाही नेणे भया ते, तो भयाला जाणतच नाही. असे निर्भय लोक असतात का? असतात हो. आणि उरली बाकीचे सगळे स्वतःच्या सावलीला सुद्धा घाबरणारे लोक आहेत. स्वतःच्या सावलीला घाबरतात, बाकी यमाच्या सावलीला सुद्धा घाबरत नाहीत. आपल्यातच आहेत ना हे लोक. तयारी कशासाठी करायची? कशालाही घाबरणार नाही. मी तयार आहे, केव्हाही कशालाही तयार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय की पुढे यत् सर्वत्र आता ते अभिस्नेह तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुढचं लक्षण सांगितलेलं आहे की उच्च नीच ऐसा पार्था भेदाभेद न करिता. तुम्हाला बुद्धी स्थिर करायची ना, उच्च आणि नीच हा भेद जाऊ नये. उच्च आणि नीच फक्त किती प्रकारचा भेद. आपण सौंदर्यावरून उच्च नीच ठरवतो, पगारावरून उच्च नीच ठरवतो, अधिकारावरून उच्च नीच ठरवतो, जातीवरून उच्च नीच ठरवतो. कोण वाचवणार आहे आपल्याला? भगवान म्हणतात मी तरी तुला वाचवणार नाही, नक्कीच नाही. म्हणून उच्च नीच ऐसा पार्था भेदाभेद न करिता सारिखाचे सकलेच देई पूर्णेंदू प्रकाश. पूर्णेंदू म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेचा चंद्र सगळ्यांना प्रकाश देतो. तो म्हणत नाही की हे गटार आहे, या गटारात माझा प्रकाश पडणार नाही, आणि ही फुलांची बाग आहे, इथे माझा प्रकाश नाही. जसा पाऊस सगळीकडे पडतो, जसा प्रकाश सगळीकडे येतो, जसा वारा सगळीकडे वाहतो, त्या निसर्गातल्या पंचमभूतांना पक्षपात नाही, पार्शालिटी नाही आहे, सगळीकडे सारखं. इथे पूर्णेंदूचं उदाहरण दिलेलं आहे. पूर्णेंदू आत्मतुष्ट राही म्हणा, स्थिरबुद्धी स्थितप्रज्ञाल प्रजाहाती यदा कामन सर्वत्र परा. उच्च नीच ऐसा पार्था भेदाभेद न करिता सारिखाची सकलास देई पूर्णेंदू प्रकाश. काही भले प्राप्त झाले तरी हर्षे जो ना डोले, आणि पावता वाईट विषादे ना ज्याचे चित्त, ऐसा हर्ष शोकादिक द्वंद्वातून मुक्त देख. आत्मबोधे परिपूर्ण तोची प्रज्ञायुक्त जाण. इथे एक सूत्र सांगितले द्वंद्वाच्या पलीकडे. द्वंद्व कशी असतात? अनेक असतात. 3 द्वंद्व सांगितले जातात. एक लक्षात घ्या, अगदी देहाच्या पातळीवरचं शीत आणि उष्ण. आपल्याला जरा गरमी झाली, काय गरमी ही, किती पाऊस हा, काय थंडी ही, आपण कशालाच नाही. माझ्या अखत्यारीत आहे का, म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये आहेत का वेदर कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे सध्या. मग अशा वेळेला तुम्ही कशाला करता? हे पहिलं द्वंद्व शीत आणि उष्ण. त्याच्या पलीकडे मी जाईन म्हणजे मी तक्रार करणार नाही. अशी बरीच माणसं आहेत, लक्षात ठेवा, की जाणीवपूर्वक कितीही गरमी, काय हा पाऊस, असं दुसऱ्यांनी म्हटलं ना तरी तुम्ही गप्प बसा. तुम्ही म्हणू नका हो खरंच किती हा पाऊस. नाही, पाऊस पडायचा त्याप्रमाणे पडणार आहे. माझ्या हातात, माझ्या घराच्या नळातलं पाणी नाही आहे माझ्या हातात, किंवा तो शॉवर नाही आहे डोक्यावरचा, आणि तो पाऊस जो सगळ्या जगावर पडतो तो माझ्या हातात कसा असेल. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मुद्दामून बघा की पावत असा हर्ष शोकादिक द्वंद्वातून मुक्त. पहिलं द्वंद्व देहाच्या पातळीवरचं, दुसरं द्वंद्व मनाच्या पातळीवरचं. आपण मनाची पातळी मांडली आहे म्हणून महाराजांचं वाक्य लक्षात ठेवायचं, सुख आणि दुःख नावाची गोष्टच नाही आहे या जगात. कारण एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख आहे. मग ह्याला पहिला नंबर मिळाला आनंद आहे, आणि त्याला पहिला नंबर मिळाला नाही म्हणून दुःख आहे. म्हणजे पहिला नंबर हे एकाच्या आनंदाचं कारण आहे, दुसऱ्याच्या दुःखाचं कारण आहे. मग पहिल्या नंबरला कशाला दोष देता? तुम्ही सांभाळा, काही हरकत नाही, पुढच्या वेळेला बघूया, विचार करा तुम्ही. म्हणून दुसरं मनाचं द्वंद्व सुख दुःख सांगितलेलं आहे.
आणि तिसरं बुद्धीचं जे आहे ते इंटरप्रिटेशनवर आधारित आहे. कुठलं? मान अपमान, यश अपयश. बघा ना की मान, त्यांनी मला मान दिला, यांनी मला अपमान केला, हे बुद्धीचं द्वंद्व आहे. बाहेर पडा त्या मान अपमानातून. म्हणून मान आणि अपमानाच्या पलीकडची अवस्था अमान, हे शिकलं पाहिजे आपण. अमानित्वम, अदंभित्वम, अनपेक्षित्वम, अनाग्रहित्वम, हे सांगितलेलं आहे. आग्रह करू नका, आग्रहाच्या पलीकडे जा. मी आग्रहही करत नाही आणि नाही करत. तुला पाहिजे तेवढं घे, पाहिजे तर घे, नाही तर हरकत नाही. हे आपण वागताना जमणार आहे का आपल्याला? आपले किती आग्रह असतात, आपल्या किती अपेक्षा असतात. मग काही अपेक्षा मनाप्रमाणे होतात, बऱ्याच वेळेला अपेक्षा भंग होतो. मनाप्रमाणे झालं की मी सुखी, अपेक्षा भंग झालं की मी दुःखी. म्हणून म्हणतात की मान आणि अपमान हे कसलं आहे? बुद्धीचं द्वंद्व आहे. सुख आणि दुःख हे मनाचं द्वंद्व आहे. शीत आणि उष्ण हे देहाचं द्वंद्व आहे. ह्या तिन्ही द्वंद्वांच्या पलीकडे जा आणि जाता येतं ठरवलं तर. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे? आणि पावता वाईट विषादे न पावे ज्याचे चित्त, ऐसा हर्ष शोकाधिक द्वंद्वातून मुक्त देख. आत्मबोधे परिपूर्ण तोची प्रज्ञायुक्त जाणं. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्याची बुद्धी स्थिर आहे. आत्मबोध त्याला झालेला आहे. आत्मबोध म्हणजे मला स्वतःचं ज्ञान झालं ना तर बाकीच्याकडचं ज्ञान आपोआप होतं. आणि मला स्वतःचंच ज्ञान नाही, बाकी खूप ज्ञान आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, खूप उपयोग नाही. आपण आणखीन एक दोन वाचून थांबूया की इथे काय सांगितलेलं आहे? यदा संवरते. आता त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. कृष्णाने आत्तापर्यंत सगळे तत्त्वज्ञान सांगितलं. अर्जुनाला काही कळलं असेल, काही कळलं नसेल, बोरही झालं असेल, कारण हा विषयच असा आहे. आता उदाहरण दिलं आहे कासवाचं. पहिल्यांदा यदा संवरते चायम कुर्मोंगानीव सर्वशा इंद्रियाणी इंद्रियार्थेसे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव ज्यावेळेला जातं, कासवाचा सगळ्यात स्ट्रॉंग पार्ट ऑफ द बॉडी त्याचं कवच आहे, बरोबर. आणि ते कवच एवढं आहे की त्याच्यावर हत्ती उभं राहिला तरी त्याला काही होत नाही, इतकं त्या कवचाचं प्रोटेक्शन आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही मला वाटतं की एलिफंट्स प्लेईंग विथ द टॉर्टस असं काहीतरी घाला तुम्ही. ते नॅचरल असतात ना चॅनल्स, डिस्कवरीवर मी बघितलेलं आहे ते. हां, त्यावेळेला कासवागरी आरामात जात असतात पाण्याकडे. इतक्यात हत्ती येतात. हत्तींची चाहूल यांना कळते, कारण त्यांना जमिनीतूनच सगळं कळतं. हत्तींनासुद्धा कळतं की पुढे पोकळ जागा आहे, मग ते जागा बदलतात. त्यांच्या पावलावरून त्यांना कळतं. ह्यांना कळतं हत्ती आलेले आहेत. मग काय करायचं? आपण अजून पाण्यात तर पोचलेलो नाही आहोत. मग सगळेजणं पुढून डोकं, मागून शेपूट आणि बाजूनी पाय आत घेतात आणि फुटबॉलसारखे ते बुंद राहतात. हत्तींना आश्चर्य वाटतं की हे काय आहे म्हणून. पहिल्यांदा ते पायाने इकडे तिकडे करतात, इकडे करतात, फुटबॉलसारखे खेळतात. ते सोंडेत धरून फेकून देतात गोफणीसारखे. काही होत नाही कासवांना. काही वेळाने हत्ती आंघोळ वगैरे करतात वगैरे निघून जातात. हत्ती गेलेत कळल्यानंतर हे पुढून डोकं, मागून शेपूट, बाजूने पाय काढतात आणि ते जायला लागतात. असं कासवासारखं झालं पाहिजे. म्हणून ते कासव मंदिरात असतं. कासव हे स्थितप्रज्ञाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला मला कळतं की मोहाचा क्षण आहे, पतनाचा म्हणजे फॉल क्षण आहे, पाप करण्याची संधी आहे, त्यावेळेला विड्रॉ म्हणजे कासव ते विड्रॉ करतं. डोकं विड्रॉ करतं, शेपूट विड्रॉ करतं, पाय विड्रॉ करतं आणि एक शेल बनून राहतं. आणि ते शेल भयंकरच असतं. त्याच्यावर खरंच सांगतो, इतके हत्ती त्यांच्याशी खेळतात आनंदाने, त्यांना काही होत नाही. आणि नंतर ते गेल्यानंतर सगळं बाहेर काढतात आणि नॉर्मली ते जातात. हे उदाहरण दिलेलं आहे. जसा कासव कुर्मोंग अन्न सर्वशा इंद्रियाणी, ज्यावेळेला इंद्रियात व्यवहार करत असताना ज्यावेळेला असे क्षण येतात त्यावेळेला कासवासारखं बनायचं हे स्थितप्रज्ञाला जमतं. स्थितप्रज्ञाला जमते. आता इथे काय बोलायचं आहे, टाळायचे आहेत का प्रसंग, का तिथे गेल्यानंतर भाग घ्यायचा आहे, हे स्थितप्रज्ञ ठरवतं. आपल्याला तुम्हाला सांगतो, बाबांनी शब्द वापरला आहे. त्यांनी सांगितलं हा अनपार्लमेंटरी शब्द आहे. आणि मग बाबांनी विनोदाने सांगितलं आहे, म्हणजे हा चांगला शब्द नाही, पण आपल्याला आपल्या अहिताचं किंवा आपल्याला त्रास देणारं करण्याची खाज असते ते म्हणाले. आणि ती खाज अशी असते की खाजवल्यावर जास्त बरं वाटतं. गजकर्ण वगैरे असतं ना बघा, आपल्याला काही रोग झाले, खाजवल्यावर बरं वाटतं, खाजवत राहतो, आणखीन बरं वाटतं, खाजवत राहतो, रक्त येतं तिथून.
त्याला गजकर्ण नावाचा एक रोग आहे, एक्झिमा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, तो स्किन डिसीज आहे. तर तसं मला ह्या गोष्टी करण्याची खाजच आहे. इच इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, इचिंग टू डू सच थिंग्स विच आर हार्मफुल टू मी, माय हेल्थ, माय लाईफ. हार्मफुल आहे मला कळतं. हा दारुड्याला कळत नाही. दारुड्याला जर प्रश्न विचार, दारू वाईट आहे की, तुमच्यापेक्षा मी चांगलं सांगतो, मला अनुभव आहे. हो, तुम्ही हा कुठे अनुभव आहे, पण शेवटी दारू पिणं सोडतच नाही. बघा, त्यामुळे काय, जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव, इच्छावशे आवरून घेई आपुले आपण, तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या आज्ञेत वागती. ज्याच्या म्हणजे मेंदूच्या, बुद्धीच्या, ब्रेन किंवा इंटेलेक्ट त्याच्या आज्ञेत वागतात, त्याला कासव होणं सोपं आहे. तैसी सर्व इंद्रिये ती ज्याच्या आज्ञेत वागती, ज्याची इंद्रिये स्वाधीन तोची स्थितप्रज्ञ जाणं. हे आणखीन एक लक्षण झालं. पुढे विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हे आणखीन एक लक्षण सांगितलेलं आहे. भोग त्यजावया पाहे, मला भोग त्यागायचा आहे. सज्ज झाले ते निग्रहे. हां, म्हणजे उदाहरणार्थ आज माझी निर्जली एकादशी, काही खाणार नाही, पाणी पिणार नाही, आणि नातू काहीतरी घेऊन येतो, हल्ली त्या बॉक्समध्ये मिळतात ना निरनिराळ्या प्रकारची पेय. काय आहे रे ते, तुझी जर निर्जली एकादशी आहे तर त्यांनी कुठलं ड्रिंक आणलेलं आहे, फ्रुटी आहे का काय आहे, तू कशाला बघतोस. म्हणून आत्ता महत्त्वाचं लक्षात घ्या, बाहेरून माझा उपवास आहे, आतून माझे सगळे रस असलेले झरे चांगले चालू आहेत, चांगले चालू आहेत. मग ते आतले झरे तोडा ना. मग बाहेरच्या गोष्टी काही विशेष महत्त्वाच्या नाही आहेत. आपण बाहेरच्या गोष्टी डूज अँड डोंट्स खूप करतो, विधी निषेध, पण आतून आपण त्या नको असलेल्या गोष्टीशी जोडलेलेच असतो. मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. आईने सांगितलं म्हणून माझा एक अत्यंत रोज मांसाहार करणारा, सोमवार काय येतो म्हणणारा कलिग, श्रावणात त्याला काही खायचं नसायचं. तो बघ रे, तुझ्या पंचांगात श्रावण केव्हा संपतो. म्हटलं श्रावण संपत नाही, गणपती बुडे तोपर्यंत तू बघ ना घरात. म्हणला की 5 दिवसाचा गणपती ठेवला रे, कधी काहीतरी होतं नाही, 5 दिवसाचा गणपती बोलून टाकणं, सगळ्यांना विचारायला नको का. म्हणलं आता काय करायचं. तो म्हणाला काय होतं माहिती आहे ना, पहिले 1-2 दिवस श्रावणाचे बरे वाटतात, नंतर तुम्हाला जी कोंबडी दिसते मला त्यात चिकन दिसतं, तुम्हाला बोकडी दिसते मला त्यात मटण दिसतं, तुम्हाला साधा माशाचं चित्र दिसलं तरी मला पोचता दिसतात, म्हणतो ना पोचतं. काय तुकडे सगळे, सगळं विचार त्याच्याच भोवती. आणि मग म्हणाला ऑफिसातून येताना मी बाजारातून येतो, नुसते सवय असेल काय बरे, हे सगळं हे कशाला तुम्ही करता, करू नका. त्यापेक्षा तुम्ही खाता खाता नाम घ्या, ते तो जेवीला उपवासी. नाम घेता ग्रासो ग्रासी, तो जेवीला उपवासी. म्हणजे जेवण करा ना, नुसता उपवास करताना सगळं लक्षण तुमचं खाण्याकडे, मनात विचार खाण्याचे, कधी एकदा संपतोय, केव्हा एकदा चंद्रोदय होतोय आणि संकष्टी करतोय. अरे चंद्राची आठवण करता कामा नये, ती संकष्टी खरी आहे. बघा, म्हणून इथे तेच सांगितले त्यांनी की भोग त्यजावया पाहे, सज्ज झाले ते निग्रहे, इंद्रिया ते आवरती परी गोडी न सांडिती. गोडी म्हणजे रस, आतून रस चालू आहे न. ते बघितलं की जिभेला पाणी येतं आहे, आणि निर्जली एकादशी, ते जिभेला तरी पाणी कशाला यायला पाहिजे. मग ते पदार्थ कशाला आठवले पाहिजेत, बघितले पाहिजेत, वास घेतला पाहिजे. स्वयंपाकघरात जाऊन देवघरात बस ना. बघा तुम्ही इथे काय सांगितलेलं आहे, तया साधका घेरीती तेची भोग नानारी ते. विश्वामित्राची पवित्रा म्हणतात त्याला, विश्वामित्राचा पवित्रा मराठीत म्हणे. पवित्रा म्हणजे पोज, विश्वामित्राचा उभा आहे वगैरे, आणि तो ते त्याचं जर तप पूर्ण झालं तर त्याला इंद्राचं आसन दिलं पाहिजे मागितलं तर. पण इंद्र घाबरलेला आहे, त्यांनी मेनकेला पाठवलं. आपण ऑन डेप्युटेशन म्हणतो ना, तसं मेनकेला पाठवलं. काय कर, ह्याचं चित्त आहे ना ते भग्न कर. त्याचं आहे ती नृत्य करते, याचे डोळे बंद करून हात असे करून तो उभा आहे. नंतर ती घुंगरांचा आवाज करते, गाणं म्हणते, आपल्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. आणि शेवटी म्हणतो एक डोळा उघडून पाहायला काय हरकत आहे. म्हणून हे विश्वामित्राचा पवित्रा असं धरलेलं आहे. एका डोळ्याने तो बघतोय आणि मग तो मेनकेच्या प्रेमात पडतो. त्यानं शकुंतला नावाची मुलगी होते. हे सगळं कथानक आपल्याला माहीत आहे. म्हणजे ज्या उंचीवर तो पोचलेला असतो, मेनकाने त्याला खालच्या
म्हणजे त्याचं प्रलोभन आहे, त्याला कासव होणं जमलं नाही. कासव झाला असता, विड्रॉ केलं असतं तर ती कंटाळून निघून गेली असते. असे 2 ऋषी बसलेले आहेत आणि तिथे अशाच रंभा, मेनका, निरनिळ्या अप्सरा पाठवलेल्या आहेत की त्यांचं ध्यानभंग करा. त्यावेळेला एक तर ते बघतच नाही आहेत, शेवटी ते अगदीच त्यांचं लक्ष खेचून घेतात. त्यावेळेला तो एक ऋषी म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुंदर आहात म्हणून तो उरू म्हणजे मांडी अशी थोपटतो आणि त्यातून उरूवरून उर्वशी निघाली आणि उर्वशी सगळ्यात सुंदर अशी अप्सरा आहे. सगळ्या अप्सरा बघायला लागतात की आमच्या मांड्यात तुमच्यासारख्या कितीतरी अप्सरा आहेत आणि आम्हाला तुम्ही करता खाली मान घालून निघून जातात. असेही ऋषी आहेत. उर्वशीची जन्मकथा अशी सांगितलेली आहे. त्या ऋषीच्या उरू म्हणजे मांडीतून जी निर्माण झाली ती उर्वशी. म्हणजे असेही लोक आहेत की ज्यांच्यावर कुठल्याही प्रलोभनाचा परिणाम होत नाही. मी तुम्हाला मागे आमच्या विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं होतं. आता तोच एक त्याच्या नावाचा एक जण सध्या गोव्यात अधिकारी म्हणून आला आहे, तोच आमचा विद्यार्थी आहे का मला बघायचं आहे. तर त्याला क्रिकेट म्हणजे जीव की प्राण हो, पण त्याला रँकही मिळवायची होती. तर त्यांनी काय सांगितलं, मला अवघडात अवघड टॉपिक्स द्या फॉर कॉम्पोजिशन आणि 20 मिनिटात कॉम्पोजिशन लिहायला पाहिजे, कारण 3 तासात पेपर पूर्ण करायला पाहिजे. तर मी म्हटलं की तू दुसऱ्या खोलीत बस, इकडे आम्ही फायनल आहे ते आम्ही बघणार आहोत क्रिकेटची मॅच. काही विद्यार्थी होते. तो म्हटला नाही, मी समोर बसणार, स्क्रीन समोर आहे, माझ्या कानावर आवाज पडणार, मला थोड्याशा वेग अशा मूवमेंट दिसणार, पण इथे राहून 20 मिनिटात मी तुम्हाला कंपोजिशन. आम्ही 4-5 टॉपिक्स दिले. त्यांनी 4-5 केले. त्यांनी स्क्रीनकडे बघितलंसुद्धा नाही. त्याच्या कानावर ते हाय हाऊस दॅट वगैरे सगळं पडत होतं, रिप्ले वगैरे त्याला सगळं, परंतु त्याचं लक्ष विचलित झालं नाही. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. मी जर तिकडे बसलो आणि माझ्या कानावर जर आवाज आले तर मी जास्त विचलित होईन, मी समोरच बसेन आणि लक्ष देणार नाही. असं जमतं ना, कारण शेवटी इंद्रियात ती बुद्धीचे आपण म्हणतो ना, बुद्धीच्या ताब्यात आहेत. जसं दरवेशाच्या ताब्यात अस्वल असतं आणि तो हे असतो ना माकड खेळवणारा, जमुरा वगैरे काहीतरी म्हणतात त्याच्या हातात माकड असतं. तशी इंद्रिय तुमच्या मनाच्या मनबुद्धीच्या ताब्यात आहे. मनाची फरफट जर इंद्रियांच्या बाजूने झाली तुम्हाला कोणी वाचवणार नाही, पण मनाला जर इंद्रियांनी ओढलं तर तुम्हाला कुणी वाचवायची गरजच पडणार नाही, तुम्हीच स्वतःला वाचवणार आहात. हा विषय आहे. बघा पुढे, जेवी वृक्षाची पालवी वरीवरीच खुटावी. आता पावसाच्या सुरुवातीला वरची पालवी, कारण तो वृक्ष जोरात वाढतो आणि काही जण अगदी पूर्ण पानं काढून टाकतात. जोरात वाढतो तो वृक्ष, वरून काय मुळापासून नको बदल करायला म्हणून सांगितलेलं आहे. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे वृक्षाची पालवी वरीवरीच खुटावी आणि मुळी द्यावे जळ, तरी कैसा तो मरेल, की तो जळाच्या आधारे जैसा अधिक विस्तारे, तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढती स्वभावे. गोडी म्हणजे रस, इंटरेस्ट. मला त्या गोष्टीतला इंटरेस्टच कमी झाला पाहिजे, तरच मी वाचणार आहे. आणि कुठलं तरी असं सुरक्षा चक्र असतं, ते तुमच्या संस्कारांचं. मला नेहमी कधी मागे वळून बघताना आश्चर्य वाटतं की आम्ही का नाही प्यायला लागलो, आम्ही का नाही सिगरेट ओढली. भोवतीचं वातावरण अत्यंत अनुकूल होतं, अनेक ठिकाणी जाण्याची संधी होती, पण त्यांनी जर 10 प्रकारची दारू पिली तर 10 प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स आमच्याकडे तयार होते. त्यावेळेला फॅन्टा होतं, काय सगळं होतं. तू ते घेणार तर मी हे घेणार, तुझा तो रंग तर माझा हा रंग, असे जाऊनसुद्धा आम्ही नाही ना प्यायला लागलो. हे का, तर आईवडिलांचे पुण्याई त्याचं एक सुरक्षा चक्र होतं. आणि संस्कार कशासाठी आपण आलेलो आहोत, इथे काही नोकरी करण्यासाठी नाही. त्यावेळेला मी IASचा अभ्यास करत होतो, म्हणजे माझ्यासमोर काहीतरी ध्येय होतं आणि ते करता आता मग बदललं, आपण आता चांगले शिक्षक बनूया. मग शिक्षकाची म्हणून एक इमेज असते आणि शिक्षकाच्या इमेजमध्ये व्यसन येत नाहीत. शिक्षक ज्यावेळेला म्हणतात आम्ही समाजाचेच घटक आहोत ना, त्यावेळेला गेला तो शिक्षक राहतच नाही. आम्ही समाज म्हणजे समाजाचे सगळे दोष आमच्यात असणारच. समाज करप्ट आहे, आम्ही करप्ट असणारच. समाज व्यसनी आहे, अरे नाही आहे, आम्ही त्यांना उदाहरण द्यायचो की तू समाजाच्या बसमध्ये बसलेला आहे आणि ही बस निराळ्या मार्गावर जाते किंवा बंद पडलेली आहे, तेव्हा तुला बसच्या बाहेर आलून धक्का मारला पाहिजे. आतून तू कितीही धक्का मारलास तरी होणार नाही. समाजाच्या बाहेरच यावं लागतं ज्यांना समाज सुधारायचा आहे. आणि समाजाच्या बाहेर यायचं म्हणजे समाजाचं जे वर्तन आहे, वागणूक आहे, त्याच्यापेक्षा निराळी वागणूक असली पाहिजे. हे सगळे बघा ना, लोकमान्य टिळक काय वगैरे काय जीवन होते त्यांचे, किती हार्डशिप्स होता. आणि कधी आपल्या सुखोपभोगाची चिंता नाही केली. हे भगतसिंग वगैरे सगळे बघा, ज्यांनी कार्य केले ते कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊनच कार्य केलेलं आहे. कम्फर्ट झोन हा आपली शब्द वापरतो,
की मला सगळं, मला AC पाहिजे, मला चांगलं पांघरूण पाहिजे, मला हे पाहिजे. नाही, 5 स्टार कम्फर्टमध्ये कोणीही संशोधन करू शकणार नाही. संशोधन केलेलं दाखवायला जी कॉन्फरन्स आहे ते 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले तरी चालतील, पण तरीसुद्धा मी बघितलेलं आहे ते त्या खोलीत राहत नाहीत. ते खाली येऊन कॉन्फरन्स रूममध्ये चर्चाच करत असतात. दे आर नॉट हॅपी. देहाच्या कम्फर्टसाठी मी आलेलो नाही आहे. माझ्या बुद्धीचा जो चमत्कार आहे त्यांनी मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर वाचणार आहे, ते फार महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही, म्हणून बुद्धीचा उपयोग करून कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला पाहिजे. आणि वांटेला येणं हे कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. आत्ता इथे जे आपण आलो, एरवी आपलं कम्फर्ट झोन काय असतं, घरी असतो तर हे बघितलं असतं, ते बघितलं असतं, याच्याकडे बोललो असतो, हा नवीन पदार्थ केला असता. आज नाही आहे. वी हॅव सॅक्रिफाईस्ड. आपण इथे प्रसाद खातो आणि या प्रसादाने कल्याण होणार आहे. इन द लाँग रन यू विल रिअलाइज दॅट. अन्नामुळे आपण म्हणतो ना, ॲज यू ईट सो यू बिकम. म्हणजे तुम्ही खाता तसे तुम्ही होता. किंवा मधली एक स्टेप आहे, ॲज यू ईट सो यू थिंक अँड ॲज यू थिंक सो यू बिकम. कितीही तुम्ही म्हणलं तरीसुद्धा जो पूर्णपणे शाकाहारी शिवराक खातो त्याचे विचार तेवढे हिंसक होणारच नाहीत. त्याच्या हातात तुम्ही जर तलवार दिली तर समोरून तलवार घेऊन माणूस येतोय तर हा तलवार त्याच्या पोटात खुपसणं शक्य नाही. तो म्हणतो आय विल गेट किल्ड बट आय कॅनॉट किल अ मॅन. मग आता जे तो म्हणतो माझ्या हातात जर तुम्ही AK-47 दिली, मी धडधड मारू शकेन, कारण मी दुरून मारतोय. मी त्याच्या शरीरात काही खुपसत नाही आहे. हा विचार आहेच. बघा तुम्ही, ज्यावेळेला दंगल होते त्यावेळेला हिंदूंनी मारलेले परधर्मीय आणि परधर्मीयांनी मारलेले हिंदू यांच्या प्रेतात फरक असतो. माझ्या भावाने सांगितलं आहे, तू हे विधान करू नकोस. सगळे जे हे असतात, हिंसक असतात, टेररिस्ट असतात, ते सारखेच असतात. नाही, हिंदू टेररिस्ट कितीही त्यांनी प्रयत्न केला. आता काही ठिकाणी पोलिसांचं कामच आहे 3rd डिग्री वापरणं. ते उदाहरण देऊ नका मला. बाय अँड लार्ज नाही करू शकत आपण. आणि त्यांना ते मारायला 12व्या वर्षी बोकड मारायला शिकवतात आणि तरच तो 13वा वाढदिवस साजरा करू शकतो. आणि ते हलाल करून मारायचं म्हणजे ते बोकड मरत असतं. हे लक्षात घ्या तुम्ही. हे शिक्षण आहे त्यांचं. सगळं शिक्षण देहावर आणि भोगावर आधारित आहे. आणि देह आणि भोग म्हणजे विकृती. देहही पाहिजे, भोगही पाहिजे, पण त्याच्यावर देहाच्या पलीकडे मनबुद्धी आहे आणि भोगाच्या पलीकडे त्याग आहे. ही संस्कृती आहे जी आपली आहे. भोगाला कधीच भोग काय कुत्री मांजर घेतात. त्याग महत्त्वाचा आहे. देहाच्या पलीकडे मनबुद्धी आहे, ती महत्त्वाची आहे. म्हणून बुद्धी शब्द आज लक्षात ठेवा. संध्याकाळी बुद्धीबद्दलच बोलूया. आणि इथून पुढे स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीचाच विषय आहे. वाचूया हे शेवटी आणि थांबूया. इथे काय म्हणलेलं आहे, भोग परत वाचूया ते. भोग त्यजावया पाहे सज्ज झाले ते निग्रहे इंद्रिया ते आवरिती परी गोडी न सांडती. आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं ते इंद्रियानं आवरलं आहे पण मनात तोच विचार आहे. आत्ता तिथे काय केलेलं असेल, आत्ता इथे काय केलं असेल. आता इथे आपल्याकडे नाही पण असे आलेले आहेत म्हणून. आता घरी स्वयंपाकघरात काय तळलं जात असेल, काय बघा ना, काय फ्राय घरी केलं जात असेल. हा विचार जर मनात आला तर इथला जो प्रसाद खाणार आहोत त्या प्रसादाला ग्रहण लागलं, तो प्रसाद पॉल्यूट झाला असं तुम्हाला नाही का वाटत. जिभेवर एखादा पदार्थ असणं आणि मनात दुसरा पदार्थ असणं, मनातला पदार्थ जास्त महत्त्वाचा आहे, जिभेवरचा पदार्थ महत्त्वाचा नाही आहे. म्हणून इथे खूप थोडे लोक जेवतात. इथे आपल्याकडे नाही वगैरे. आम्ही बघितलं अरे झालं जेवण वगैरे. नाही, खरं जेवण घरीच आहे. काय कल्पना करा, खरं जेवण घरीच आहे. म्हटलं वांतेचं जेवण खोटं आहे का? नाही नाही नाही, ते जास्त खरं आहे. काय बुद्धी आहे माणसाची, ही बुद्धी वापरत का नाहीत कल्याणासाठी? उत्तर द्यायला बुद्धी चांगली आहे, वांतेचं जास्त खरं आहे. पण खरं जेवण आमचं घरी आहे म्हणून खाल्ल्यासारखं करतात हो 5 मिनटात. म्हणून आता मी सगळे गेल्यानंतर जेवायला सुरुवात केलेली आहे. कारण माझं जेवण होण्यापूर्वी त्यांचं जेवणं झालेली असतात. आणि जाताना त्यांना जर भेटायचं असतं तर बाबा रे मी बाहेर थांबतो. बघा, म्हणून हेच सांगितले, इंद्रिया ते आवरून जावा नाही. भोग त्यजावया पाहे सज्ज झाले जे निग्रहे इंद्रिया ते आवरती परी गोडी न सांडती तया साधका घेरीती तेची भोग नानारी ती. निरनिराळ्या प्रकाराने ते भोग त्यांच्याकडे येतात. कारण पहिल्यांदा मनात ते कल्पना करतात. आता आज हा संपणार ना श्रावण, बघा आपण निरनिराळ्या प्रकारचे ते श्रावणात निरनिराळ्या रेसिपींची यादी तयार करतात
की याचे हे करायचं त्याचं ते करायचं. हा श्रावणातला त्यांचा होमवर्क आहे. आणि एकदा श्रावण संपला की मग तुटून पडायचं बघा. म्हणून परवा तुम्हाला सांगितलं असेल कांदे नवमी नावाचा एक प्रकार आहे. त्या दिवशी कांद्याचे सगळे पदार्थ करायचे असतात. कारण मध्ये 1 दशमीला तो सगळा कांदा शरीराच्या बाहेर जाऊन तुम्ही आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू करायचा. त्यावेळेला चातुर्मासात शक्यतो कांदा लसूण खायचा नाही. शक्यतो नाही, खायचा नाहीच. हे व्रत ज्यांचं असतं त्यांच्यासाठी कांदे नवमी आहे. आमच्यासाठी कांदे नवमी, कांदे दशमी, कदाचित कांदे एकादशी नसेल पण कांदे द्वादशी, सगळे कांदेच तर इथे भरले. तर आपण काय करणार आहोत सांगा बरं. कांदे नवमी त्यांच्यासाठी. आता गटारी अमावस्या ही कुणासाठी आहे? श्रावणात जे पिणार नाहीत त्यांच्यासाठी. पण गटारात पडलंच पाहिजे का? हा चॉईस आहे ना तुला. उद्यापासून मी ते श्रावणाचं सगळं महात्म्य घालवतात गटारात पडून. हां ना, आता ते नाही ते चिंतन प्रत्येकजण करतात. ती गटारी अमावस्या आहे, गटारात पडतात आणि दुसऱ्या दिवशीच्या बातम्या बघा. आता आपण निघालो आहे त्या अमावस्येकडे. दुसऱ्या दिवशीच्या बातम्या बघा. पणजी इतके हे खपलं, तितकं ते खपलं, इतकी दारू खपली त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून सो कॉल श्रावण साजरा करतात. पण श्रावण तुम्हाला सांगतो हे बहुजन समाज आहे ना तो साजरा करतो. वरच्या जातीतली माणसं श्रावण साजरा करत नाहीत. उलट श्रावणात स्वस्त होतं म्हणून जास्त खातात. मी अनुभवावरून सांगतो. एकही आमचे नातेवाईक असे नाही आहेत की जे गोव्यात. म्हणून आता त्या माझे बरेच मित्र आहेत ते म्हणतात आल्यावर मी तुमचं हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं आहे, कारण तुम्हाला त्याच्याशिवाय होतच नाही आहे. मग गोव्यात कशाला यायचं खायला आणि प्यायला? मग जणू काय आम्ही खातही नाही पितही नाही. तुम्ही हॉटेलमध्ये राहा. सगळेजण एक अपवाद मिळत नाही आहे तुम्हाला. येणारे सगळे लोक आणि सगळे वरच्या जातीचे आहेत, खूप शिकलेले आहेत, खूप श्रीमंत आहेत. त्यांना ते खाल्ल्याशिवाय आणि पिल्ल्याशिवाय बायकांना सुद्धा त्यांच्या नाहीच. म्हणजे अगदी नंतर येतील साईबाबांसमोर बसतील, ओंकार वगैरे करतील वगैरे, आंघोळी करून करतील. पण नंतर साईबाबांचा प्रसाद हातावर घेऊन जातील ते तिकडे प्यायला आणि खायलाच. म्हणून जवळची हॉटेलं शोधून ठेवलेली आहे की वेळ घालवू नका, लगेच बाहेर मिळेल तुम्हाला, लगेचच्या लगेच मिळेल. ही सोय केलेली आहे. पण या तुम्ही साईबाबांसमोर. कोण कुणाला फसवतं सांगा बरं. म्हणून विचार करूया. पुढचं बघा. जेवी सागर वृक्षाची पालवी ह्या की तो जळाच्या आधारे जैसा अधिक विस्तारे वृक्ष तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढते स्वभावे देहभाव ते नासती भोग इंद्रिय विसरते सोहम भावाचा जे देहभाव नस. भोग इंद्रिय विसरती. इंद्रिये भोग विसरतात. जर देहभाव नसेल तर, देहबुद्धी नसेल तर देहाचे जे भोग आहेत, देहाचे जे चोचले आहेत, देहाचे जे लाड आहेत, देहाचे जे भोग आहेत, देहच विसरतो. आता मला इच्छाच नाही. अशी किती माणसं आहेत किती खूप. आणि ती परत सांगतो ती साधी माणसं आहेत. एकदा सोडलं म्हणजे सोडलं. आता माझं मनही तिकडे जात नाही. घरात तिथे शिजत असतं म्हणून मी एक कोपरा काढला तरी दत्ताला वास यायला लागला त्याच्या फोडणीचा. मग मी वरती एक माळा तयार केला आणि माळ्याला स्टूलावरून चढायचो आणि वरती चढल्यानंतर स्टूलवरती घ्यायचो. हे सगळं मला दत्ताने शिकवलं असं एक जण सांगत होता, गिरणी कामगार. तो म्हणाला कारण मी स्टूल खाली ठेवायचो, स्टूलवरून चढायचो आणि नंतर मुलगा चढायचा, बाबा मी आलो. अरे तो मुलगा मला नको आहे म्हणून मी वरती चढायचो, स्टूलवरती घेऊन वर चढायचो. मग मी पडदे घालायला लागलो आणि नंतर बायकोच्याच मनात एक दिवस आलं, इतकं जर तुम्ही करता तर आम्ही तरी कशाला शिजवायचं. गुरुवारी नको शिजवायला, पौर्णिमेला नको शिजवायला, एकादशीला नको शिजवायला. असं करत करत आमचं संपूर्ण कुटुंब शाकाहारी झालं. आणि आता आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं ही सत्यकथा आहे. फक्त साहेब विचारतो कुठलं बोट, उजवीकडचं का डावीकडचं? मी डावीकडचं म्हणतो. त्याच्यावर कित्येक कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आधारित असतं आणि तो माझा कौल घेतो. मला माहिती नाही, तो विचारतही नाही. मी सांगतो उजवीकडं डावीकडचं. मग डावीकडचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, नाही तर कॉन्ट्रॅक्ट नाकारायचं. कोटी रुपयाचे व्यवहार मला असं विचारून करतात. काय रे करायचं का नाही करायचं? मला काय माहीतच नाही आहे. पण मी सांगतो त्याप्रमाणे साहेब किंवा माझी कंपनी निर्णय घ्यायला लागली. कारण का? माझा आहार सुधारला, आहाराबरोबर माझा विहार सुधारला, विहाराबरोबर माझं विकारावर नियंत्रण आलं. आणि आचार विचार आणि उच्चार, काही शिव्या होत्या माझ्या तोंडात. सकाळी मी तोंड धुवायचं तेच दारूनी धुवायचो. आणि पगार झाल्यावर पठाण माझ्या घरात यायचे, काही उधारी असायची, किती जुगार खेळायचो. आता
मी तर खेळतच नाही, लोक माझ्याकडे येत नाहीत आणि माझे 4 मित्र आता माझ्यासारखे झालेले आहेत आणि मी तुम्हाला हे माझं चरित्र सांगतो आहे म्हणून तो सांगत होता. त्याची सांगण्याची शैली खूप चांगली होती. पण लक्षात ठेवा, ठरलं ना म्हटलं एकदा मित्राबरोबर तो म्हटला की तू बाहेर थांब. नाही म्हटलं मी दारू वगैरे प्यायलो, मी दत्ताच्या मंदिरात येणार, तू बाहेर थांब. आज प्रवचन चालू आहे. ऐकल्यानंतर मग तो ऐकायला बरं वाटलं. काय केलं पाहिजे, पुढच्या गुरुवारी दारू प्यायची नाही, आंघोळ करून मंदिरात यायचं. असं करत करत म्हटलं मी सुधारलो. कोणीही माझ्यावर सक्ती केली नाही, पण माझी बुद्धी मला मार्ग दाखवत होती की ह्याच्यात तुझं कल्याण आहे. आणि तुम्हाला 2 कल्याणाचे मार्ग नसतील. हा आहार चांगला तर हा आहार चांगलाच, हा आहार वाईट आम्ही कुठे म्हणतो. पण या आहाराकडून शेवटी त्या आहाराकडेच लोक जातात. प्रत्येक ह्याच्यात आहे लेंट म्हणून 40 दिवस, किंग मोमोपासून गुड फ्रायडेपर्यंतचे 40 दिवस ते मांस खात नाहीत, दारू पित नाहीत, काही करत नाहीत. हे रमजानच्या काळात संपूर्ण दिवसभर उपवास करतात. त्यांच्यातही उपवासाचं महत्त्व आहे, त्यांच्यातही मांस न खाण्याबद्दल महत्त्व आहे. म्हणजे सगळीकडे आहार मान्य केलेला आहे तो शाकाहारच आहे. आपलं पोट आणि आपले दात हे मांसाहारासाठी योग्यच नाही आहे. हे तिकडचे जनावरच असताना माणूस ज्यावेळेला गुहेत राहत होता त्यावेळेला त्याच्या दातात शक्ती होती, त्याची पचनशक्ती चांगली होती. आता नाही पचत आपल्याला, आपल्यासाठी तो आहारच नाही आहे. रुचीपालट म्हणून करूया, पण हळूहळू आता महत्त्वाचा महिना आलेला आहे श्रावण. तर श्रावण महिन्यात मी नाही खाणार. आणि न खाणं मला जमत असेल गेली 10 वर्ष, तर या श्रावण महिन्यात मी बाहेरचं खाणार नाही आणि घरात कांदा आणि लसूण खाणार नाही. 1 महिना कसाही संपतो. पण हा जो निग्रह आहे ना, तो अनुग्रहाकडे मला वळतो. अनुग्रह जाऊन घ्यायचा नाही आहे, अनुग्रहासाठी मला क्वालिफाय करायचं आहे, एलिजिबल करायचं आहे. निग्रह असेल तर अनुग्रह. आणि निग्रह म्हणजे कोणत्याही परिस्थितीत. संभाजी महाराजांचा निग्रह बघा ना काय. काल मी संभाजी महाराजांचा बायोडेटा वाचत होतो. काय 60 फूट आणि काही 2 का 3 इंच उंच होता तो म्हणून. त्याची छाती केवढी होती, वजन केवढं होतं आणि सगळं सहन केलं त्याने. आणि ते त्या औरंगजेबाच्या इतिहासातच लिहिलेलं आहे, तिथे होता त्या लोकांनीच लिहिलेलं आहे काय. आणि म्हणून ती त्याची मुलगी अशा प्रेमात पडली होती ना, अरे माझ्याशी लग्न करून देईल, सगळं मुघल एम्पायर तुझं होईल. तो म्हणतो नाही ना, मला धर्म नाही बदलायचा, तू धर्म बदल. नाही मी नाही बदलणार. मग मला खूप हाल केले. म्हणून धर्मवीर संभाजी झाला तो. आणि आपण म्हणतो इथे ओशाळला मृत्यू, डेथ बी नॉट प्राऊड. मृत्यू ओशाळला. तो म्हणतो आता मग हा मरतोय, मला याला मारलं पाहिजे, पण मला लाज वाटते. इतका चांगला शूरवीर या पद्धतीनं मेला, मला वाईट वाटतं. मृत्यू म्हणतो इथे ओशाळला मृत्यू. आपण बघितलं असेल नाटक ते. शेवटी बघूया की तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढते स्वभाव, देह भावते नासती, भोग इंद्रिय विसरती, सोहम भावाचा प्रत्यय येता ऐसी स्थिती होय. आता सोहम भाव म्हणजे काय थांबूया आणि थोडंसं प्रॅक्टिस करूया सोहमचं. सोहम हा मंत्र आहे आणि तो मंत्र आपल्या शरीरात कायम चालू आहे. कुत्र्याच्या शरीरात चालू आहे, पोपटाच्या शरीरात चालू आहे. कुत्रा, पोपट, मांजर, गाय हे आपण पाळीव प्राणी म्हणून म्हणतो. त्यांच्यात सगळीकडे हा मंत्र चालू आहे, पण त्यांना माहीतच नाही. कुत्र्याला मी कुत्राही माहीत नाही, मला मी माणूस आहे माहीत आहे. गाईला माहीत नाही की माझ्याकडे वात्सल्य आहे, तिला कळत नाही. फक्त ते चाटायचं, ती वासरू दूध पितं तेव्हा चाटायचं ही इन्स्टिंक्ट आहे, नॅचरल. आईला कळतं ना ह्याच्यासाठी मी काही दिलं पाहिजे. किडनी द्यायला तयार होते. 2 मुलं जोडी आहेत आणि एक किडनी आहे. ती दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. ते म्हणाले नथिंग डुईंग, आम्ही घेऊ शकत नाही. ती म्हणाली पण एकाला मी वाचवून दुसऱ्याला मारू, दोन्ही किडन्या मी देत नाही, ते मला जमणारच नाही आहे. शेवटी डॉक्टर म्हणाले की याच्या किडनीची आपण व्यवस्था करूया, तोपर्यंत ह्याला किडनी तुम्ही देऊ नका. पण ती आई दोन्ही किडनीज द्यायला तयार होती. हे काय कुत्रीला वगैरे कळणारच नाही आहे, हे लक्षात ठेवा. मला कळतं, मी माणूस आहे. म्हणून 6 अहम अहम 6 हा तो मंत्र आहे. 6 म्हणजे तो, अहम म्हणजे मी, आणि हं 6 अहम 6 मी तो, तो मी, मी तो हा चालूच असतो. म्हणून जन्मात पूर्वी आईच्या गर्भाशयात अखंड चाले सोहम सोहम. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला विचारतो कोहम, मी कोण आहे, मी कुठे निघालो आहे. आत्तापर्यंत सुरक्षित होतो आईच्या गर्भाशयात, आता कुठे निघालेलो आहे. मग मी रडतो आणि त्यावेळेला सोहम विसरतो, कोहम विसरतो आणि देहोहम आयुष्यभर मंत्र असतो माझा. देहोहम, मी देह आहे, मी देह आहे, मी देह नाही आहे.
हे विसराय. मी देही आहे हा पुढे विचारणार. देही म्हणजे देहात राहणारा आत्मा. मी देह नाही, मी देही आहे. देही हे माझं ध्येय असलं पाहिजे. देह हे माझं ध्येय नाही. म्हणून सहा हम म्हणजे धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम. हे मागे जे स्वरूपानंद बसलेले आहेत ते सोहम ध्यानात आहेत. अखंड त्यांचं लक्ष स्वतःच्या श्वासाकडे असायचं आणि दुसरं काही नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा सात्विक शांत भाव बघा. आणि ते काही श्वास घेतात असंही आपल्याला वाटत नाही. इतकं सहज चाललेलं आहे. सोहम हा सहज चालणारा मंत्र आहे. त्याला अजपा जप म्हणलेला आहे. त्याला जप 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 करावंच लागत नाही. आता मी सोहम करतो, हा मी केला आहे. पण एरवी धरिता सो, श्वास घेतो त्यावेळेला सो आणि सोडतो त्यावेळेला अहम. सो अहम, सो अहम. सो म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो म्हणजे परमेश्वर. आणि पुढे हम सहा. सो अहम, अहम सहा म्हणजे सो मी, तो मी, मी तो परमेश्वर आणि तो परमेश्वर मी. हा तो मंत्र आपल्याला एका अर्थाने संदेश देतोय. मी काय साधा माणूस आहे म्हणून सोहमचा साधा विधी सांगतो. एरवी काय चालूच आहे तिकडे लक्ष द्या. आणि म्हणून लक्ष ज्या वेळेला तुम्ही डोळे बंद कराल, आतला आवाज ऐकायचा प्रयत्न कराल, निदान कान तरी बंद कराल, हळूहळू आत आपल्याला तो मंत्र ऐकू येईल. पण तरीसुद्धा सोपा मंत्र सांगितलेला आहे की नाकातून तुम्ही नाभीपर्यंत घेणार आहात, नाभीतून नाकापर्यंत घेणार आहात. नाकातून घेतलेला श्वास धरिता सो, सोडिता हम. मध्ये थोडीशी गॅप आहे, तिथे लक्ष ठेवायचं. माइंड द गॅप. अक्षरशः म्हणजे मी किती श्वास गतीने घेतला तरीसुद्धा घेतला त्यावेळेला गॅप आहे, सोडला त्यावेळेला गॅप आहे. सोडणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला मी श्वास घेतो इथपर्यंत आलेला आहे, थोडंसं थांबलो, इथपर्यंत आलेलं आहे, थोडंसं थांबलो, थोडंसं म्हणजे फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आणि मग बघा काही सेकंड्स आपण थांबू शकू. आणि जितकं जास्त थांबू तितकं आपलं आरोग्य चांगलं राहील, तितके आपलं मन स्थिर होईल आणि तितकी जीवनाची क्वालिटी म्हणजे जीवनाची गुणवत्ता, जीवनाचा दर्जा वाढेल. आपण डोळे बंद करून फक्त असं घेऊया, काही बंद करून शांत ताठ बसूया. मी पहिल्यांदा सांगतो त्याप्रमाणे करायचं आहे. पहिल्यांदा श्वास आत घेतो त्यावेळेला सो. सो आवाज आपल्याला ऐकू येतो, करावा लागत नाही. लोक आता जोरात श्वास घेतात त्यावेळेला सो ऐकू येतो त्यांना आणि सोडतात त्यावेळेला असं ऐकू येतं. तोच मंत्र आहे, आपण घेऊया. नाकातून नाभीपर्यंत तिथे काही क्षण थांबायचं आहे आणि उलट्या दिशेने बाहेर हम. फक्त 3 मिनटं जरी केलं तरी खूप हलकं वाटतं आणि जास्त केलं ना तर खूपच छान वाटतं. आणि सलग 21 दिवस केलं की मुक्त झाल्याचा अनुभव येतो. शांत. एकच श्लोक म्हणूया उपासनेचा सगळ्यांनी बरोबर. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदाल व्हावे, सत्कर्मयोगे वयगान भावे, सर्वामुखी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. त्याच्यात सोहमच ऐकायचं किंवा अनुभवायचं.
हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले देवदेवांचे अवतार, गुरु, संत सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.